ह्या निवडणुकीला आपापल्या घरातील जर नेते मंडळी लोक उभं करायला लागले तर मग कार्यकर्त्यांनी कधी उभं राहायचं? कार्यकर्त्यांनी कायमच्या सतरंजी उचलायच्या का? कार्यकर्त्यांनी कायमचं कार्यकर्ता म्हणूनच राहायचं का? आपण काय करतो की जर अशी पाळी आली तर समाजकारणात आपण जी गावातली कामं बघतो, काय मैताची कामं असतील किंवा जी लोकांची कामं करतो आपण, ही कामं हळूहळू बंद पडतील. मोठ्या नेत्यांच्या मुलं किंवा त्यांच्या मुली कधीच अशी कामं करत नाहीत. तर गावातल्या ज्या गरीब लोक असतात त्यांच्या अडीअडचणी आपला कार्यकर्ता सोडत असतो. आणि जर ह्या इलेक्शनला त्यांना बाजूला ठेवलं तर मग परत तो नाराज होणार, परत तो कधीच कामं करणार नाही. तर आता ही इलेक्शन लोकशाही विरोध घराणेशाही झालेली आहे. आता पुढील पार्टीकडून सगळी घरातली लोक आहेत आणि आपल्या भारतीय जनता पार्टीकडून सगळी शेतकऱ्याची मुलं आहेत, जे रोज आपल्याला कुठेही उपलब्ध होतील असे लोक आहेत. आपल्या वडापुरी मालवाडीतून जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आपले गोटूभाऊ पांढरे मालवाडी गणातून आहेत. आपल्या इंदापुरातील जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांनी कृपा करून व्यासपीठावर यावी अशी त्याला विनंती करतो मी. अनिल अण्णा पवार, अतुल शेटे असतील किंवा मग नंदकुमार राऊत, गणेश राऊत, सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. अतुल शेटे साहेब आणि डोनाल्ड शिंदे, संजय शिंदे, सर्व नगरसेवकांनी व्यासपीठावर यावा विनंती आहे. आपल्या माळवाडी गणाच्या उमेदवार वैशालीताई पांडुरंग मारकड, आपल्या वडापुरीच्या उमेदवार इथेच आहेत आपल्या शारदामाई देशमुख, आपले आलेत की आणि आगमन होतंय ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात. खरं तर ज्या नेतृत्वानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खरं तर ज्या नेतृत्वाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वाभिमान जपण्याचं कार्य केलं ते महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, माजी राज्यमंत्री आणि आष्टी तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुरेश अण्णा धस अण्णांचं आगमन या ठिकाणी झालं आहे. अण्णांच्या समवेत दौंड तालुक्याचे लोकप्रिय कार्यक्षम आमदार, प्रत्येक मातीतल्या माणसाला अभिमान वाटला की आपल्या कुटुंबातील आपल्या हक्काचा माणूस या दौंड तालुक्याचा आमदार झाला. सन्माननीय राहुल दादा कुल दादांचं आगमन या ठिकाणी झालंय. सन्माननीय सुरेश अण्णा धस आणि राहुल दादा कुल यांच्या समवेत देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचे चेअरमन अर्थात सोनाई उद्योग समूहाचे सर्व सन्माननीय दशरथ दादा माने दादांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दशरथ दादांच्या समवेत पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे नेते मुलुक मैदानी तोप सन्माननीय प्रदीप दादा गारडकर दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खरं तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचं कार्य केलं, अन्यायाविरुद्ध लढण्याचं ज्यांना एक विडाच उचलला ते महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि आष्टी तालुक्याचा खऱ्या अर्थानं स्वाभिमान आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय सुरेश अण्णा धस अण्णांचं आगमन. वडापुरीकर एकदा हात वरती, जोरदार टाळी सुरेश अण्णांसाठी. मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण स्थानपन्न व्हायचं आहे. यानंतर मी रामजी आजबे यांना विनंती करतोय आपलं मनोगत आपण पूर्ण करायचं आहे. मान्यवरांना सर्वांना विनंती आहे कृपया आपण बसून घ्या. या आमच्या वडापुरी नगरीमध्ये माजी राज्यमंत्री सुरेश अण्णा धस आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांचं मी स्वागत करतो. आमचे सोनाजी सर्वेसर्वा दशरथ दादा माने यांचंही मी स्वागत करतो. आपला वडापुरी मालवाडी या गणासाठी निरीक्षक म्हणून लाभलेले पुण्याचे दिलीप वेडे पाटील, मी त्यांचंही स्वागत करतो. ते पण इथे उपस्थित आहेत. तर बंधूंनो, ह्या 20-30 वर्षामध्ये तुम्हाला सांगितलं मी की आता यांनी घराणेशाही चालू केलेली आहे आणि जर
आपण असंच जर राहिलो तर हे आपल्याला गुलामगिरीकडे घेऊन जातील. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपल्या काटीला केवाडी गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत विलास बापू वाघमोडे, आपल्या काटी गणाचे उमेदवार आहेत ऍडव्होकेट शशिकांत शेंडे वकील, आणि लाखेवाडी गणाचे उमेदवार आहेत लक्ष्मी किसन काळे. तर त्यांचं चिन्ह फक्त लक्ष्मी किसन काळे यांचं चिन्ह फक्त एसी आहे, बाकीचे सगळ्यांचे चिन्ह कमळ आहेत. आणि कमळावरती आपल्या 7 तारखेला सर्वांनीच मतदान करून प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. अजून तुम्हाला सांगायचं गेलं तर जनता ही जनार्दन असते. आताचं इलेक्शन कसं आहे की पुढारी एका बाजूला आणि सगळी जनता एका बाजूला असं इलेक्शन झालेलं आहे. आता हे इलेक्शन आपल्या जनतेने हातामध्ये घेतलेलं आहे. तर ह्या लोकांना आपल्याला दाखवून द्यायचे 7 तारखेला की जनता ही काय असते. ह्यांच्या पोराबाळांसाठी ह्यांनी वेगळा गट करून त्यांचीच मुलं बाळ उभा करायचे आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं हे पाप केलेलं आहे. ते पाप आपल्याला 9 तारखेला दाखवून द्यायचं जनतेने हे काय असतंय. आणि ह्या उमेदवाराला आम्ही का भाजपच्या लोकांना का मतदान करायचं हे तुम्हाला मी सांगेल की मगाशी आपला सुयोग सावंतने सांगितलंच की ज्या आपल्या योजना आहेत भाजपच्या, आपली लाडकी बहीण योजना असेल, तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब त्यांनी आपल्या किसान सन्मान योजना चालू केली शेतकऱ्यांसाठी. प्रत्येक वर्षाला केंद्राचं 6,000 आणि आपल्या राज्याचे 6,000 12,000 आपल्या शेतकऱ्याला मिळतात. सगळ्यात महत्वाचं इथं प्रत्येक माणूस हा शेतकरी आहे. तर शेतकऱ्यासाठी आपल्याला फुकट लाईट बिल देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्या सर्व आहेत. तर एवढीच विनंती करेल की येणाऱ्या 7 तारखेला ह्या सर्व उमेदवारांच्या पुढे कमलावरती बटन दाबून आणि एसीवरती बटन दाबून सर्व उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत जगाचा मालक आदमापूरचा बाळूमामा माझा. या बाळूमामाचा पिवळा भंडारा ज्यांच्या कपाळी कायम असतो ते पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दोस्त जीवाभावाचा सन्माननीय अभिजित भैया ताबेले आपल्या सर्वांशी बोलतायत. अभिजित भैयांसाठी एकदा दोन्ही हात वरती करायचे आणि जोरदार टाळी सन्माननीय अभिजित भैयांसाठी. सर्वांना विनंती करतो, सर्वांनी हात वर करा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आज आपल्या माळवाडी वडापुरी जिल्हा परिषद गटातील उमेदवार आणि तसेच लाखेवाडी काटीगणातील जिल्हा परिषदचे उमेदवार यांच्या कमळापुढील बटन दाबून आपण भरघोस मताने आशीर्वाद द्यावा अशी विनंती करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमचे गुरुवर्य माझे वडीलधारे सुरेश अण्णाजी धस भैयांच्या परवानगीने तसेच सन्माननीय व्यासपीठ वेळेअभावी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आज अण्णा खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्यावरती आज सामाजिक आणि राजकीय घडामोडींचा चिखल हा खूप मोठा उभा राहिलेला आहे. आज कसा योगायोग आहे, मागच्या वेळेला मी जिल्हा परिषद सदस्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून उभा असताना माझ्यासाठी आणि सतीश गुट्टू पांढरेसाठी शेवटची सांगता सभा काटीमध्ये अण्णांनीच घेतली होती. आणि बाळूमामाचा का आशीर्वाद असाना माझ्या गुट्टू भाह्यासाठी आज पुन्हा एकदा अण्णा आलेत. शेवटी आपण भक्त आहे, आपण मन मोठं करतोय आणि बाळूमामाचे संस्कार आहेत की सर्व समाजाला पुढे घेऊन जायचं आणि त्याच आधाराने आम्ही आज त्या संस्काराने पुढे जातोय. आज खऱ्या अर्थाने अण्णा इंदापूर तालुक्यामध्ये घराणेशाही विरुद्ध लोकशाही असा संघर्ष उभा राहिलेला आहे. आज माझ्यासारखा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 3 पिढ्या काम करत असताना माझे आजोबा असतील, माझे वडील असतील, आता मी काम करत होतो आणि त्यामध्ये एकनिष्ठतेचं काय असतं आणि त्यानंतर शेजारीच विलास बापू वाघमोडे गेले 40 वर्ष त्यांनी एकनिष्ठता शंकर भाऊंपासून हर्षवर्धन पाटील साहेबांपर्यंत
त्यांच्या पाटील घराण्यासाठी काय योगदान दिलं हे अख्खे उभ्या इंदापूर तालुक्याला माहिती आहे. आणि ज्या वेळेस तडजोडीचं राजकारण इंदापूर तालुक्याचं पुढे आलं त्यावेळेला सगळे जीवाभावाची माणसं बाजूला ठेवून, जीवाभावाची कार्यकर्ते बाजूला ठेवून आज इंदापूर तालुक्यात एक घराणेशाहीचं नवीन वर्चस्व उभा राहिलं. आणि त्यांच्या तडजोडीसाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आज खूप वेगळी वाईट दशेत आम्हाला उभा करण्याचा प्रयत्न ह्या लोकशाहीतील घराण्यातल्या लोकांनी केलेलं आहे, प्रस्थापितांनी केलेलं होतं. अण्णा आज हे जुने आपले भारतीय जनता पार्टीमध्ये जे सगळे आमचे वडीलधारे आहेत त्यांनी जर भारतीय जनता पार्टी जर आज टिकून इंदापूर तालुक्यामध्ये ठेवली नसती आणि गारटकर दादांच्या रूपाने आणि प्रवीण भैयांच्या रूपाने आज भारतीय जनता पार्टी जर ह्या तालुक्यात नसती तर आमच्यासारख्या हर्षवर्धन पाटील साहेबांचे मागचे जे काही जीवाभावाचे कार्यकर्ते असतील, आमच्यासारखे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही जीवाभावाचे एकनिष्ठेचे कार्यकर्ते असतील, ह्यांना आम्हाला घरी बसून संन्यास घेण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. आज आम्हाला म्हणजे अशी तशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची झाली होती. आज आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं. आज आम्हाला कुणीच नव्हतं. म्हणजे ग्रामपंचायतीपासून पार तंटमुक्त अध्यक्ष सदस्य निवडण्यापर्यंत आम्हाला कुणी नव्हतं. आज खरंच हा आधार हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्यासारख्या इंदापूर तालुक्याला खरी गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी उभी राहिली. त्यानिमित्ताने मी भारतीय जनता पार्टीचा मी सर्वांचा आभार पहिल्यांदा व्यक्त करतो. आज हे वडापुरी माळवाडी मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आमच्यासारख्याला 2 महिन्याआधी प्रामाणिक काम करण्यासाठी तयारी करायला लावली. प्रस्थापितांनी करायला लावली, तालुक्याच्या कुटुंब प्रमुखांनी करायला लावली. आम्ही काम करत राहिलो. आम्ही त्यांना प्रामाणिक आधी विचारलं जर तुमची काय अडचण असेल तर थांबतो. नाही आमची काही अडचण नाही, तुला माझी 100% मदत, तू कामाला लाग, तू स्टँडिंग आहे. आपल्याला उचल्या उमेदवाराला विश्वासात घ्यावा लागेल. हे शब्द माझे नाहीत, आदरणीय अजितदादांचे. त्यांना लय राग येतोय आजकाल. आयात आयात आयात. आता सराटीत माझी जमीन असली म्हणून आता मी ग्रामपंचायतीला उभं राहायचं का तिथं जाऊन? आज अशा पद्धतीची टीका मागं करतायत. आज त्यांना आम्ही प्रामाणिक विचारलं, बाबा तुमची काही इच्छा असेल, माझे वडील म्हणतायत जर तुम्ही जर उभं राहत असाल तर मी शिफारस करतो अभिजितला खाली थांबवतो. अभिजितला आम्ही उभं करत नाही. नाही तात्या, मला विधान परिषदेचा शब्द दिलेला आहे. मला ही फसवण्याचा ह्यांचा डाव आहे आणि मुद्दाहून मला उभं राहा म्हणतात. मला काय उभं राहायचं नाही आणि मी खरंच उभा नाही बरं का राहणार. मग तुम्ही नाही उभा राहणार म्हणल्यानंतर साधं गणित आहे. माझे वडील म्हणतायत तुम्ही उभा राहत नसाल तर मग अभिजित मतदारसंघात फिरायला चालू करू दे का, आशीर्वाद घ्यायला चालू करू दे का? आणि तुम्ही म्हणत असाल तर पक्षाला तिकीट मागतो. नाही मागा आमचं काय नाही. आता मग मागायला सांगायचं, काम बी करायला सांगायचं, प्रामाणिक काम करायचं, तुमची आज्ञा पाळायची, तुमच्या पायावर डोकं ठेवून दोघांच्या. आम्ही इंदापूर मतदारसंघातील माळवाडी वडापुरीतील प्रत्येक उमरा घरी जायचं, प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या घरी जाऊन पायावर डोकं ठेवून एकच विश्वास द्यायचा की बाबा मला उद्या तुम्ही आशीर्वाद दिला, निवडून दिला तर तुमच्या पायाखालच्या कपाळाला लावून मी तुमचं सेवा करत राहील. अण्णा आमचं ह्याच्या आधी एकच चुकलं. आम्ही प्रामाणिक लोकांची सेवा करत राहिलो, प्रामाणिक गोरगरिबांच्या सुखदुःखात राहिलो. ही आमची चूक. प्रामाणिक आम्ही बांधापर्यंत प्रश्न जाऊन सोडवण्याचा प्रयत्न केला, ही आमची चूक. वैयक्तिक लाभाची कामं निस्वार्थ मनाने केली, ही आमची चूक. गावागावात रस्ते, मंदिराचे सभामंडप असतील, हे आमची चूक. आम्ही टक्केवारी नाही घेतली, ही आमची चूक. आणि तुम्ही सर्वांनी, प्रत्येक, माझा माळी समाज असेल, माझा धनगर समाज असेल, माझा मातंग समाज असेल, माझा बौद्ध समाज असेल, माझा रामोशी समाज असेल, सर्वच घटकातील अल्पसंख्याक माझा मुस्लिम बांधव असेल, हे मतदारसंघातील माझ्या सगळ्या समाजातील गोरगरीब सामान्य जनतेने, भोळ्या भाबड्या जनतेने आणि गावागावातल्याने विचारल्यानंतर तुम्ही एकच सर्वांनी चूक केली.
अभिजित तांबेले खरंच चांगला माणूस आहे, तुम्ही ह्याला जिल्हा परिषदला निवडून देण्यासाठी तिकीट द्या, ही तुम्ही म्हणली, ही सगळ्यात मोठी चूक झाली, म्हणून माझी अशी वाट लागली. ही सगळी आता तुम्ही आता ऐकलेले, गावागावात जाऊन मी बोललेलो, वेळ कमी, काय अन्याय झाले तुम्हाला माहिती आहे. 20 तारखेला शेवटच्या दिवशी अण्णा 20/1/2026 21ला फॉर्म भरायचा होता. सकाळी 7 वाजता आम्ही अजितदादांच्या स्वर्गीय दादा यांच्या घरी आम्ही सहयोगला गेलो होतो. माझे वडील आहेत आता चालेत, राजेंद्र तात्या तांबिले, आम्ही दोघं सोबत होतो. दादांना आम्ही ही गोष्ट सांगितली 7:24 की 2 महिन्यापासून ह्यांनी आम्हाला असा विश्वास दिला, तयारीला लागायला सांगितलं. ह्यांना पण विचारलं, त्यांना पण विचारलं, त्यांची काही अडचण नाही सांगितली. आणि आज तोंडावर आल्यानंतर तडजोडीचं सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या ह्यांच्या, की लगेच आम्हाला थांबवायचं आणि लगेच असं असं का, मग आम्हाला आधी कष्ट का घ्यायला लावले. बरं हेच कष्ट आम्ही त्यांच्यासाठी घेतले असते, ते जर म्हणले असते थांब, काही गणित वेगळे आहेत, आपल्याला असं नाही असं करायचंय, आम्ही आनंदाने बापलेकाने स्वीकारलं असतं. जे आज गुटुभयासाठी आम्ही निस्वार्थपणाने कुठला जात पंथ धर्म न बघता आज खांद्यावर घ्यायचं, आज आम्ही जबाबदारी घेतली, तीच जबाबदारी तुमच्यासाठी घेतली असती. काय चुकलं आमचं. दादांना ही गोष्ट पटली. दादाने दुसऱ्या मिनिटाला फोन लावला, अण्णा स्पीकर ऑन केला, जाहीर सांगतो, दादांनी स्पीकर ऑन केला, आम्ही शेजारीच आहे बापलेक, अरे टिंब टिंब, राजेंद्र तांबिले आणि अभिजित तांबिले येऊन गेले, आम्ही शेजारीच बसलोय. हे सगळे शब्द खरे आहेत. बाळूमामाचा भांडार किशात आहे, बाहेर काढून बोलतो, अजून अजून हातात आहे, खोटं बोलणार नाही. अभि खूप चांगला मुलगा आहे, अभिचं खूप चांगलं काम आहे. आपण जो सर्वे केलाय त्यामध्ये 1 नंबरला त्याचं नाव आहे, मेरिट मधला मुलगा आहे. जर असं असेल तर उचला उमेदवार कशाला देतो. नाही दादा, आपल्याला अभिजित तांबेलेला तिकीटच द्यायचं नाही, आपल्याला ह्यांना तिकीट द्यायचं जे आता समोरचे उमेदवार आहेत. अरे ठीक आहे, स्थानिक लोक म्हणतात उचला उमेदवार नको, तिथं डॉक्टर शशिकांत आहेत, ते पण इच्छुक आहेत, सगळेजण म्हणतात स्थानिकला प्राधान्य द्या. आणि तिथं जर असताना जर कुणी पर्याय नसता तर ठीक होतं, आपण त्यांना उचला उमेदवार म्हणून दिलं असतं. नाही नाही नाही, आपल्याला त्यांना द्यायचंच नाही. मी जबाबदारी घेतो ह्यांना निवडून आणण्याची. आणि मी तालुक्याचा प्रमुख आहे, मी मंत्री. असं म्हणल्यानंतर दादांना काही मर्यादा पडल्या, समजून घेतलं. काही गोष्टी अजून थोड्या बोलल्या, नंतर फोन कट केला, वेळेअभावी मी जास्त काही बोलत नाही. आणि दादांनी प्रामाणिक सांगितलं, माझी मनापासून इच्छा असताना मला काही मर्यादा आहेत. हे आजी माझी आणि हे तिसरे एकत्र आल्यामुळं ह्यांनीच ठरवलंय, ह्यांनीच सगळं केलंय. आता इंदापूर तालुक्याचं ह्यांनीच सगळं ह्या गोष्टी असं असं आहे. आणि मला समजून घ्या, माझी इच्छा असताना मला आता म्हणजे हे होतंय. माझे वडील म्हणले तुम्हाला मर्यादा आहेत तर आम्ही काय करायचं आता. आम्हाला तर मग खूप वाईट वागणूक मिळालो खाली. आता आम्ही तुमच्याकडे बघून सगळे सहन करत होतो, आज तुम्हीच एकमेव आधार होता. राजेंद्र ठीक आहे, मला सगळं समजते, तुम्ही खूप चांगलं माझ्यासाठी आहात, माझं तुमच्यावर लक्ष आहे. आणि तुम्ही स्थानिकला काही जरी तुम्ही विचार केला तरी हा अजित पवार तुमच्या सोबत आहे, असे दादांचे वाक्य आहेत. मग आम्ही समजून घेतलं, मी पाया पडलो, दादा म्हणले शुभेच्छा तुला, आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. परत आमचं पालक तत्व सुरेश अण्णा दसनी घेतल्यानंतर आमचं पालक तत्व राहुल दादा कुलनी घेतलं. आणि मग आम्ही पुढचा विचार केला, सीएम साहेबांचा विश्वास दिला. आणि मग आम्ही हे विचार केला, कारण आम्हाला वाटच नव्हती बांध फुटायचं होतं. तुम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि त्यानंतर काम करत असताना ह्यांनी काय सांगितलं, शेवटचं बोलतो, ज्योतिबा महाराजांचं बी गुलाल आहे हातात, खंडोबारायाचा
आपल्या बाळूमामाचा बी भंडारा आहे. थांबा जरा, डवचू नका संजू भाऊ. राष्ट्रवादी काँग्रेसची सवय बंद करा आता. मग होतं तीच म्हणलं, आपल्याला लय त्रास झालाय दोघांनाही. तालुक्यातून ना, पक्षाचा नाही. ह्या गोष्टी अशा, हे काय म्हणतात, गुलाल घेऊन. ह्यांनी आम्हाला काय सांगितलं, घरी बोलवलं, गुलाल दिला, हातात घेतला. अहो, गुलालाची व्याख्या ही तुम्ही पूर्ण करा ना, विश्लेषण करा ना. तुम्ही अर्ध अर्ध काय बोलताय? कळू दे मतदारसंघाला. माझ्या वडिलांनी गुलाल हातात काय घेतला? 20 तारखेला संध्याकाळी 5 वाजता ज्यावेळेस ह्यांचं जाहीर झालं, त्याच्या आधी भरणेवाडीत बी आम्ही जाऊन भेटून आलो. ही व्यथा सांगितली, दादांचा आम्ही फोन ऐकला, त्यांनाही समजलं आणि त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मग आतापर्यंत ह्यांना उत्तर द्यायचं होतं, बाळूमामाचा भंडारा हातात घेऊनच उत्तर द्यायचं. का दिलं नाही? ह्या गोष्टी मी 8 दिवस झाले ह्याच गोष्टी बोलत आलो. माझ्या वडिलांनी गुलाल का उचलला ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. काय म्हणतात हे? आम्हाला घरी बोलवलं. आम्हाला घरी नाही बोलवलं, तुम्ही आमच्या घरी आला. माझ्या वडिलांना सांगितलं की माझा असं असं आता उभा आहे, तुम्ही शांत, असं असं आहे, असं असं आहे, असं असं. आम्ही समजून घेतलं. पण त्यांना असा प्रश्न पडला की आम्ही अपक्ष उभा राहील, पुढे जाईन. त्यांचे सहकारी अशोकभाऊ घुगरे ते काय खोड्या करतील, किंवा त्यांना असा गैरसमज की माझे वडील त्यांना काहीतरी सांगतील आणि इथं काहीतरी चुकीचं घडा घुमडी व्हायला चालू होतील आणि ही मागे राहतील. आम्ही खंजीर खुपसणारी भाऊबोलीतले नाहीत हो. वडिलांनी गुलाल घेऊन एकच सांगितलं, तुमचा पूर्ण गैरसमज काढा. माझा मुलगा तुमच्या मुलाच्या विरोधात उभा राहणार नाही. त्याचा गुलाल हातात घेतला. जो कोणी माझ्या जवळची सहकारी असतील, त्यांनी कोणी काय त्यांचा काय निर्णय त्यांनी घेतला चुकीचा, तर माझ्यावर नाव घेऊ नका, त्यात माझा काही संबंध नसेल. त्या विषयाचा वडिलांनी ज्योतिबाचा गुलाल घेतला. मग मला आज सांगा, मी त्यांच्या मुलाच्या विरोधात उभा आहे का? उमेदवारी घेतली का? तत्व काय असतात आम्हाला माहिती नाही. भारतीय जनता पार्टी आम्हाला म्हणत होती उभा राहा, एबी फॉर्म देत होती. आम्ही नाही घेतला का? तर गुलाल हातात घेतला होता माझ्या वडिलांनी. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत होते, वडील आपल्याला आता उभा राहायचं नाही, आपण गुलाल हातात घेतलाय, गुलाल. आणि त्यांच्याच मुलांनी बाळूमामाचा भंडारा हातात घेतलेला आहे. त्यामुळं खोटं बोलू नका. खोटं बोलायचे आमची अवलाद नाही. वडिलाचे आम्हाला काय तसे संस्कार नाहीत. आणि महाग थट्टा करताय देवाच्या नावाने आणि म्हणतात पाप, आम्ही पाप करतो देवाचं. अरे पाप कुणाला पाप आम्हाला कळत आम्हाला पाप करायचं कळत नाही, म्हणून प्रामाणिक इथं भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर समोर येऊन आम्ही ह्या उमेदवारांना खांद्यावर घेऊन नाचायला लागलोय. आणि ह्यांच्या अंगावर गुलालच पडला पाहिजे असं बोलू नका. माग जे आहे ते समोरनच, मागणं कधीच नाही. त्यामुळं मी मनापासून हात जोडून विनंती करतो. माझी तळमळ काय सगळ्यांना कळला. अण्णांना ही व्यथा माहिती आहे. अण्णांनी माझं सगळं पाहिलं. अण्णांनी त्याच रात्री मला फोन केला होता. आभी मी पण माझ्या डोळ्यात पानं आले रे, तू एवढा प्रामाणिक मुलगा आहेस, मला माहित नव्हतं तुझे एवढे हाल झाले. ते अण्णांनी मला वैयक्तिक, अण्णांचे कौटुंबिक संबंध आहेत. सागर अण्णांचा धाकटा मुलगा, मी रोज असतो. 2008 पासून आमची मैत्रीण, अण्णांची कौटुंबिक संबंध. अण्णाला बी वाईट वाटलं. अशी गोष्ट आहे. म्हणून मी हात जोडून विनंती करतो की खरंच इंदापूर तालुक्याच्या जनतेला माझी विनंती आहे, सत्तेच्या बाजूने उभा राहा, घराणेशाहीच्या बाजूने उभा राहून आपलं वाटोळं करून घेऊ नका. प्रस्थापितांच्या गुलामगिरीमध्ये राहू नका. आज आम्हाला तत्वात आमच्या नाही, रक्तात नाही गुलामगिरीची वागणूक, म्हणून 3 पिढ्यांचे संबंध आम्ही स्वर्गीय दादांचे सोडले हो. आम्ही पक्ष सोडला आणि 15 तासांनी दादांनी जग सोडला. अजित का आम्हाला दुर्दैव कुठंच नाही.
तुम्हाला बी नाही ना आम्हाला बी नाही, आणि दादांच्या नावाने मतं मागतायत. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, दादाला खोटं कधी आवडत नव्हतं. दादाच म्हणले उचला उमेदवार कशाला, म्हणून ह्याच उचला उमेदवाराला माघारी पाठवा एवढंच सांगतो. आणि इंदापूर तालुक्यातील 24 उमेदवार कमळावरती आहेत. कमळ हे बटन दाबून सगळ्यांना आपण भरघोस मतं निवडून द्यावं एवढंच हात जोडतो आणि मी थांबतो. धन्यवाद भैया. यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत मनासारखा राजा आणि राजासारखं मन असणारे व्यक्तिमत्व इंदापूर तालुक्याचं उद्याचं भविष्य सन्माननीय प्रवीण भैया बोलतायत. भैयांसाठी दोन्ही हात वरती, जोरदार टाळी आपल्या भैयांसाठी. नमस्कार. आज आपल्या वडापुरी या गावी श्रीनाथाच्या आशीर्वादानं पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या निमित्ताने उपस्थित असलेले तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, विद्यमान आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश अण्णा धस, आदरणीय प्रदीपदादा गारटकर, आदरणीय सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथदादा माने, पुण्यावरून आवर्जून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिलीपराव वेडे पाटील, नवनाथजी पडळकर साहेब व सर्व सन्माननीय व्यासपीठ. खरं तर एक 5-6 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठी अशी दुःखद घटना घडली. 28 तारखेला राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती निधन झालं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय अजितदादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली, आदरांजली वाहतो आणि माझ्या वाणीत सुरुवात करतो. बांधवांनो, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंदापूर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद सदस्य व 16 पंचायत समिती सदस्य या इंदापूर तालुक्यामध्ये कमळ या चिन्हावरती या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांना आपण निवडून द्या अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्या समोर इथं विनंती करण्यासाठी आलेलो आहे. आपल्या शेजारीच आपला मतदारसंघ असणारा काठे लाकेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघ, तिथून जिल्हा परिषदेचे उमेदवार आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आदरणीय विलास बापू वाघमोडे हे या ठिकाणी लोकप्रिय उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. दुसरे लोकप्रिय उमेदवार ॲडव्होकेट पंचायत समितीचे ॲडव्होकेट शशिकांतजी शेंडे साहेब हे या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत. तिसरे लाखेवाडी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार सौ लक्ष्मीताई किसन अण्णा काळे, त्यांचं एसी चिन्ह आहे. एसी म्हणजे काय, गार गार करतं, एकदम गार गार. त्याचबरोबर माळवाडी वडापुरीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार, तरुणांचा एक लाडका सतीशजी गोटू पांढरे आपल्या समोर या ठिकाणी त्यांनी अभिवादन केलं. दुसरे उमेदवार माळवाडी पंचायत समिती गणातून सौ वैशालीताई पांडुरंग त्या मारकर हे या ठिकाणी उभे आहेत. तिसरे उमेदवार वडापुरी गणातून श्रीमती शारदाबाई मारुतराव देशमुख या आमच्या आई समान माता या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत. व याचबरोबर इतर जिल्हा परिषद गटाचे सर्व जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार या सगळ्यांचं चिन्ह कमळ आहे. हे कमळ असं फुलवा की परत ना कुणी नाद नाही केला पाहिजे आपल्या भारतीय जनता पार्टीचा. आदरणीय अण्णा, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती. आणि जेव्हा या कार्यकर्त्यांची निवडणूक जाहीर झाली तेव्हा या इंदापूर तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी घडलं. जेव्हा कार्यकर्त्यांसाठी लढण्याची वेळ या रणांगणावरती आली
तेव्हा काही जणांनी रणांगण सोडून या ठिकाणी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आणि एकत्र येण्याचा निर्णय कशासाठी घेतला हे मला स्वतःला बी काही कळलं नाही. मला वाटतं इंदापूर तालुक्यातल्या जनतेला बी काही कळलं नसेल. खरं का खोटं आहे? एक झाले आणि सांगायला असे लागले की आता आम्ही सगळी मंडळी एक झालोय, सगळे पक्ष एक झालोय, आम्हाला प्रचार करायची गरज नाही. बांधवांनो, असे जर बोलायला लागले तर हे अहंकारी भाषा आणि हा इंदापूर तालुक्यातील जनतेचा अपमान आहे का नाही? आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार सर्व इंदापूर तालुक्यामध्ये गावामध्ये घरोघरी जाऊन सगळ्या मतदारांचे पाय धरले, प्रचार केला, गावोगावी जाऊन विनंती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बांधवांना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केले. काही सहकाऱ्यांनी असं सांगायला लागले की आता आपले 24च्या 24 उमेदवार निवडून आलेतच. अहो, हा अधिकार आपला नाहीये, हा अधिकार समोर बसलेल्या जनतेचा आहे. कुणाला निवडून द्यायचं हा अधिकार जनतेचा असतो. आणि निश्चितच येणाऱ्या 7 तारखेला ही जनता या ठिकाणी बांधवांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. हा इंदापूर तालुक्यातील जो काय राजकीय तह झाला अण्णा, हा राजकीय तह ते म्हणले आम्ही विकासासाठी केला. पण माझं असं वैयक्तिक असं म्हणणं आहे की हा अण्णा वैयक्तिक तह विकासासाठी त्यांनी नाही केला, तर स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांसाठी त्यांनी तह केला. मान्य आहे? आणि ही जनता येणाऱ्या 7 तारखेला मतपेटीतून 100% दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपले सगळे उमेदवार शेतकरी पुत्र आहेत, शेतकऱ्यांची लेकरं आहेत, माता भगिनी आहेत. आज इथं विलास बापू या ठिकाणी उभं राहिले. आज मला सांगा, 35 ते 40 वर्ष झालं आदरणीय बापूंनी या परिसरामध्ये सेवा केली. बापूंना सुद्धा बांधवांनो या ठिकाणी सोडून दिलं. आज अभिजित भैया इथं बोलत होते, आदरणीय राजेंद्र तात्या तांबीला इथं बसलेत. यांनी चांगल्या पद्धतीनं या परिसरामध्ये त्यांचं काम आहे, त्यांनाही सोडून दिलं. इथं पलीकडं सतीश पांढरे, ते पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत होते. चटया उचलून खुर्च्या टाकू कार्यक्रम घेऊ सतीश रावाचं आता काय कंबर दुखायला लागली. त्यांना सुद्धा बाजूला काढलं. दुसरं, तुम्ही खालच्या साईडला आला तिथं वसंत आबा मोहोळकर, त्यांना या ठिकाणी खाली बसवण्यात आलं आणि स्वतःच्या घरामध्येच उमेदवारी घेतली. इथं बावड्यामध्ये काय प्रकार केला तेही तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ह्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं सोडून खाली बसवलं. आज या परिसरामध्ये गोरख आदलिंग म्हणून उमेदवार आहेत पंचायत समितीचे निमगावला. बांधवांनो, ऊस तोडणारा मनुष्य, अण्णा पान खुडाय जाणारे मनुष्य, ते भारतीय जनता पार्टीचे ते आज उमेदवार आहेत बांधवांनो. आणि मला आवर्जून सांगायचं आहे की ही भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं. सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन सगळ्याला न्याय द्यायची भूमिका आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखालील आशीर्वादानं ही भारतीय जनता पार्टीच करू शकते. काही लोक अशी म्हणतात की इलेक्शन होईल 7 तारखेला, गारटकर दादा बोलतीलच त्या विषयावरती. नंतर परत तुम्हाला कोण आहे? आम्हीच आहे. तुम्हाला पोलीस स्टेशनची अडचण आली तरी कोणाकडे जाणार तुम्ही? तुम्ही महसूलची अडचण आली तर कुणाकडे जाणार तुम्ही लाईटची ऊर्जा खात्याची अडचण आली कुणाकडे जाणार तुम्ही? असे ते म्हणत होते. लाईव्हवर ब्रॉडकास्टवरती अनेक लोकांनी भाषणं पाहिली. परंतु असं बोलणं म्हणजे इनडायरेक्ट धमकी दिल्यासारखं बोलणं आहे. आणि ती माझी विनंती आहे की असं इंदापूर तालुक्याच्या जनतेला आपण बोललं नाही पाहिजे. शेवटी या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. या राज्यामध्ये मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आहेत. त्यांच्याकडे ऊर्जा खातं आहे. मुख्यमंत्री असल्यानंतर पूर्ण सरकारच ते आहेत. महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब आहेत.
दौंडचे लोकप्रिय आमदार राहुलदादा कुल आहेत. कित्येक नेते मंडळी या ठिकाणी काल ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे या ठिकाणी आले होते. त्यांनी सांगितलं काल भाषणामध्ये आदरणीय जया भाऊंनी की तुम्ही भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या, मी त्या झेडपी सदस्याला 21 कोटी रुपयाचा निधी देतो. ही सोपं नाहीये. ग्रामविकास मंत्री हे आपल्याला आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये येऊन जर बोलत असतील तर बांधवांनो, तुम्ही जर सेवा करायची संधी दिली तर भारतीय जनता पार्टी किती चांगल्या पद्धतीने विकास कामं करू शकते. दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार माझे मार्गदर्शक आदरणीय राहुलदादा कुल यांचं आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करावं. खरं तर दौंड तालुक्याचा स्वाभिमान, दौंड तालुक्याचे लोकप्रिय कार्यक्षम आरोग्य आमदार सन्माननीय राहुल दादांचं आगमन झालं. वडापुरीकर एकदा दोन्ही हात वरती राहुल दादांसाठी जोरदार टाळी. मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण स्थानपन्न व्हायचं आहे. मी प्रवीण भैयांना विनंती करतोय, आपण आपलं मनोगत पूर्ण करायचं आहे. सन्माननीय प्रवीण भैया माने. बांधकाम खातं शिवेंद्र बाबांकडे आहे, पर्यावरण खातं आदरणीय पंकजताईंकडे आहे. त्यामुळे अर्थात सरकारच आपल्या बरोबर असल्यानंतर या इंदापूर तालुक्यामध्ये प्रलंबित राहिलेली कामं या ठिकाणी आपण सगळी मंडळी या ठिकाणी बांधवांनो प्रामाणिकपणे या ठिकाणी करू शकतो. या परिसरामध्ये मी सुद्धा पाठीमागच्या टर्ममध्ये आदरणीय अण्णा जिल्हा परिषद सदस्य होतो, बांधकाम खात्याचा सभापती होतो राहुलदादा. त्यावेळेस 253 कोटी रुपयाचा निधी ही आम्ही या ठिकाणी या आपल्या तालुक्यामध्ये खिचून आणू शकलो. या परिसरातली आपण काय काय कामं करू शकतो बांधवांनो, जे खासदार महोदय करू शकत नाहीत, आमदार महोदय करू शकत नाहीत, ती कामं आपल्या गावातील हे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य बांधवांनो करू शकतात. त्यामध्ये बंधारे असतील, शाळा असतील, हायमास दिवे असतील, रस्ते असतील, स्मशानभूमी असेल किंवा अंगणवाडी असेल, मंदिर असेल, डिजिटल क्लासरूम असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, ही सगळी कामं आपल्याला घरोघरी गावापर्यंत पोहोचवण्याचं काम हे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य बांधवांनो करत असतात. तुम्ही फक्त एकदा तुम्ही सगळ्यांना संधी दिली. तुम्ही 20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी दिली, तुम्ही 40 वर्ष काँग्रेस पक्षाला संधी दिली. बांधवांनो, तुम्ही 5 वर्ष फक्त भारतीय जनता पार्टीला संधी द्या. हे सगळे उमेदवार तुमचे सेवक म्हणून बांधवांनो या ठिकाणी काम करतील. आणि दुसरी एक ऐतिहासिक घटना अशी या ठिकाणी या इंदापूर तालुक्यामध्ये राहुलदादा आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी तो निर्णय घेतला. या इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये आदरणीय सुरेशांना भारतीय जनता पार्टीनं या अगोदर कधी न कुठल्याच पक्षानं जिल्हा परिषदेला ना पंचायत समितीला कधीच मुस्लिम बांधवांना संधी दिली नव्हती. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं पंचायत समितीला बावडा गणातून मुस्लिम बांधवांना या ठिकाणी माझ्या बहिणीला संधी दिली. ही कधीच नव्हतं दिलं. ही सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे. जेव्हा मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊंना या ठिकाणी सह्याद्रीवरती आम्ही भेटायला गेलो, तेव्हा मी आदरणीय देवा भाऊंना सांगितलं, भाऊ की आता अशी सगळे पक्ष एक झालेत आणि आपल्याला भारतीय जनता पार्टीला समोर या ठिकाणी पॅनल उभा करावा लागेल. त्यांनी सांगितलं, प्रवीण तुम्ही सगळी मिळून एक चांगल्या पद्धतीनं भक्कम पर्याय हा इंदापूर तालुक्याला आपण द्या आणि जनतेला आवाहन करा की आपण जर तो पॅनल पूर्ण निवडून दिला तर ह्या इंदापूर तालुक्यातले विकासाची जबाबदारी माझी, हा शब्द आदरणीय देवाभाऊंनी बांधवांना आपल्याला दिलेला आहे. म्हणून माझी विनंती करायची आहे, सगळ्या या इंदापूर तालुक्यातील जनतेला नम्र आवाहन करायचं आहे. हे सगळी लोक शेतकऱ्याची पुत्र आहेत, अतिशय आपल्यातली आहेत. आपले भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार जसं गोटूभाऊ असतील, विलास बापू असतील, तुम्हाला कुठंही चहाच्या टपरीवर सुद्धा चहा पाजून काम करणारे हे उमेदवार आहेत. पंचायत समिती सदस्य असू द्या, आपल्याला रानावनात उसाच्या कटावरती सुद्धा उभा राहून ती काम करणारे हे आपले उमेदवार आहेत. ह्यांची उपलब्धता सहज आहे. तुम्ही काळ्या रात्रीचं ह्यांना फोन करू शकता, ह्यांना मदत मागू शकता. काय अडचण आली तर ते तुमच्या पाठीमागं बांधवांनो काळ्या रात्री सुद्धा उभं राहतील
आणि आपण सगळी भारतीय जनता पक्ष हा तुमच्या बरोबर पाठीमागं नाही, तुमच्या पुढे उभं राहील, हे सुद्धा वचन आज या सभेतून बांधवांनो मी तुम्हाला देतो. आज या वडापुरीमध्ये बरीच विकासाची कामं करत असताना वडापुरी, अवसरी, सुरवड पाणी पुरवठा योजना या ठिकाणी उजनीवरून आहे. परंतु या पाणी पुरवठ्याच्या योजनेला अनेक अडचणी या ठिकाणी सातत्यानं या ठिकाणी राहुलदादा येत असतात. म्हणजे मग शासनाकडून आपल्याला मध्यंतरीच्या काळामध्ये लाईट बिलचा रेट त्यांनी या ठिकाणी वाढवला आणि गारटकर दादा आपण सगळ्यांनी ते प्रयत्न करून त्याचा युनिटचा रेट सुद्धा या ठिकाणी कमी करून घेतला. अन्य अशा वेगळ्या वेगळ्या काम या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली. त्या पाणी पुरवठा योजनेसाठी अनेक काही सहकार्य लागलं तर आदरणीय देवाभाऊंच्या रूपानं काही मदत लागली तर भारतीय जनता पार्टी 100% करेल असं सुद्धा वचन आज श्रीनाथाच्या भूमीमध्ये मी तुम्हाला बांधवांनो या ठिकाणी देतो. या परिसरामध्ये आणखी बंधाऱ्याचे काही विषय आहेत. अवसरी ओढ्यावर नवीन बंधारा बांधा म्हणून अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ती पाणी वाहून सगळं नदीलाच जातं, बरोबर का? तिथं जर बंधारा झाला तर 1 TMC पाणी जवळपास त्या ठिकाणी साठेल, बरोबर ना? आणि तुम्हाला सांगतो ही सुद्धा खूप मोठं काम आहे अण्णा. ते जर काम झालं तर इथल्या सगळ्या लोकांची शेती जवळपास पाण्याखाली 100% येईल, बरोबर? आता पावसाचं पाणी येतं आणि नदीला मिळून जातं, ती नदीचं पाणी खाली कर्नाटकला जातं. तर मी सांगतो भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार आपण निवडून द्या. ते सुद्धा काम आपण या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन देवाभावांना विनंती करून बंधाऱ्याचं सुद्धा काम आपण बांधवांनो करून घेऊ. बांधगाव भीमा नदीवरचा जो बंधारा आहे, बुडीत बंधारा, त्याचं मला वाटतं सर्वेक्षण झालेलं आहे. आपण पुढे काय गती काय नाहीये कामाला. त्या संबंधितले सुद्धा काही अडचणी असल्या तर बांधवांनो आपण 100% या ठिकाणी पूर्ण करू. इंदापूर तालुका तसं भौगोलिक अतिशय सुंदर आहे. एका साईडला नीरा नदी, एका साईडला भीमा नदी आहे. पुणे सोलापूर हायवे पुणे शहराच्या बाजूने गेलाय. पालखी महामार्ग आज एवढा सुंदर पंढरपूरला या ठिकाणी गेलेला आहे. त्यामुळे या परिसरामध्ये खडकवासल्याचं पाण्याचं आवर्तन सुद्धा वेळेवर येत नाही. खडकवाला असू द्या, निरडावा असू द्या, या पाण्याचं आवर्तन सुद्धा वेळेवर आणण्यासाठी बांधवांनो जलसंपदा मंत्री हे आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबच आहेत. त्यामुळे पाण्याची सुद्धा आपण चिंता करू नका. काही लोक आपल्याला सांगतात की उद्या आता काय अडचण आली तर पाणी कोण देणार तुम्हाला? तर पाणी हे भारतीय जनता पार्टी आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आपल्याला कमी पडणार नाही, हे सुद्धा तुम्हाला बांधवांनो वचन देतो. वचन फक्त माझी विनंती आहे, कमळ आणि तिकडं लाखेवाडीला तुमच्या एसी एकच चिन्ह आहे. या चिन्हासमोर या ठिकाणी बांधवांनो मतदान करा. त्याचबरोबर आज आता आदरणीय सुरेश अण्णा या ठिकाणी धस आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. मी त्यांना विनंती केली आणि अण्णा आले आणि अण्णा आले म्हणल्यावर अण्णा काय अण्णांचं भाषण असतं तुम्हाला माहिती आहे. आज ते सांगतील काय अंटा फंटा झंटा काय आहे ती, त्यामुळे मी काय जास्त बोलत नाही. परंतु आदरणीय अण्णा ही काय व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला जवळून आपण पाहिलेलं आहे. आदरणीय अण्णा कुठल्या कार्यकर्त्याला काही अडचण आली तर ते लगेच जाऊन त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहणारे अण्णा आहेत. त्या आष्टी असेल परिसरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांचं वेगळं कर्तृत्व आणि नेतृत्व या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आदरणीय अण्णांनी खूप महाराष्ट्रामध्ये राज्यमंत्री काळात सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा कोट्यवधी रुपये निधी देण्याचं त्यांनी अण्णांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. वेळात वेळ काढून या ठिकाणी अण्णा आले, त्याबद्दल अण्णांचा आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी आभार मानूया. त्याचबरोबर दौंड तालुक्याचे आमदार माझे मार्गदर्शक राहुल दादा कुल, कधी काय अडचण आली दादाला फोन केला, दादा ऑनलाईनच बरोबर कॉन्फरन्सवर घेतात डायरेक्ट. त्यामुळे असा नाही आता मी काय अनेक बघितलं नाही. माझे ते मित्र आहेत, सातत्यानं मला काय नाही काय सारखं सांगत असतात आणि खणकर नेतेत खणकर. म्हणजे मी अनेक लोकांना बघितलं, पण भारतीय जनता पार्टीसाठी अंगावर घेणारा माणूस मी या ठिकाणी राहुल दादांना बघितलं. मी पार्टी वाढावी, पक्ष वाढावा, तिथल्या कार्यकर्त्यांना ताकद मिळावी, या गोष्टी सुद्धा राहुल दादांचं या ठिकाणी बांधवांनो काम या ठिकाणी निश्चित आहे. आज देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना, कालच आपल्याला जयाभाऊंनी त्या बाबतीत सविस्तर माहिती या ठिकाणी जयाभाऊंनी आपल्याला बांधवांनो सांगितलेली आहे. दर महिन्याला 1500 रुपये माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती बांधवांनो या ठिकाणी देण्याचं काम सुद्धा आदरणीय देवाभाऊंनी केलेलं आहे. त्याचबरोबर
मोफत धान्य आज आपल्या सगळ्या बांधवांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच मिळतं. पीएम किसान योजना वर्षाला 12,000 रुपये आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि आदरणीय देवाभाऊंच्या रूपानं आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळतं. लाईट आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मोफत देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आदरणीय देवाभाऊंनी या ठिकाणी केलेलं आहे. एसटीचं हाफ तिकीट आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना सुद्धा करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी बांधवांनो केलेलं आहे. गॅस सुद्धा मोफत द्यायचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. म्हणून अनेक चांगल्या योजना बांधवांनो भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केलेल्या आहेत. सुरेशांना काल एवढ्या मोठ्या इंदापूर तालुक्यात सभा झाल्या, त्या सभेमध्ये अनेक माझ्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केला. त्यामध्ये आमचे विलास बापू तर अगोदरच या ठिकाणी आले होते, परंतु काल आपल्या शेळगाव नगरीचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय मोहनजी बापू दुधाळ यांचं टाळे वाजवून स्वागत करा. त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केला. दुसरे माझे सहकार्य या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय हनुमंत नाना बनसोडे साहेब, नानांचं सुद्धा टाळ्या वाजवून बांधवांना या ठिकाणी स्वागत करा. 78 वर्ष वय आहे, पण मगा नाना अभंग या ठिकाणी म्हणत होते तेव्हा असं वाटत होतं अभंग बंदच होऊ नये. एवढा सुंदर आवाज या ठिकाणी आदरणीय नानांचा सुरू होता. पंचायत समितीचे माजी सभापती सुभाषराव जगताप साहेब हे या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला, त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती दुसरे निमगाव कितकीचे आमचे मार्गदर्शक दत्तात्रयजी शेंडे साहेब यांनी प्रवेश केला. आमचे मंगल सिद्धीचे चेअरमन आदरणीय राजेंद्रदादा तांबिले यांनी या ठिकाणी प्रवेश केला. देवीदास नाना भोंग यांनी प्रवेश केला. त्याचबरोबर शहाजी पाटील यांनी या ठिकाणी खोडूचीतून प्रवेश केला. संजयजी देवकर पाटील यांनी प्रवेश केला. या प्रवेश केल्याने सगळी माझी वडीलधारी यांचा सगळ्यांचा येणाऱ्या काळामध्ये आपल्या पार्टीमध्ये सगळी मिळून या ठिकाणी बांधवांनो आपण सन्मान करू, अशा प्रकारचं वचन बांधवांनो मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि एवढंच विनंती करील, आदरणीय लोणी गावचे सरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आदरणीय कालिदास आप्पा देवकर या ठिकाणी मी त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि कार्यकर्त्यांना देखील विनंती करतो की तुम्ही ठामपणे सगळा दबाव आणि दडपशाही या ठिकाणी बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टी बरोबर या ठिकाणी आपण बरोबर राहा. तुमच्या केसाला धक्का म्हणजे आमच्या काळजाला धक्का, एवढंच मी तुम्हाला विनंती करील. सरकार आपलं भारतीय जनता पक्ष आपल्या बरोबर आहे, त्यामुळे कोणतीही काळजी करण्याची बांधवांनो या ठिकाणी गरज नाहीये. या इंदापूर तालुक्यामध्ये चुकीचं काय घडत असताना आज तालुका जर गप्प बसला तर पुढच्या पिढ्यांना आपल्याला गुलामी करावी लागेल. म्हणून सामान्य कुटुंबातील जनसेवकांना निवडून द्या, अशा प्रकारची देखील बांधवांनो मी आपल्याला नम्रतेपूर्वक या ठिकाणी बांधवांनो विनंती करतो. आज आणखी त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे जर आपले सगळे सदस्य निवडून आले तर वरती सुद्धा या जिल्हा परिषदेवरती आणि पंचायत समितीवरती सुद्धा या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टीचीच बांधवांनो या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून चांगल्या पद्धतीने विकासाची कामं आपल्याला बांधवांनो या ठिकाणी करता येतील. आता 7 तारखेला मतदान आहे आणि त्या मतदाना दिवशी देखील आपल्या सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीने मतदान घडवून आणण्याची जबाबदारी देखील आपण बांधवांनो सगळ्यांनी घ्यायची आहे. कुठल्या भूलतापाला बळी पडू नका. कोण खोटं नाटं बोलेल, अफवा पसरवण्याचं काम करेल, त्याची सुद्धा आपण या ठिकाणी काय दुर्लक्ष करून फक्त कमळ चिन्ह एवढंच बांधवांनो या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि या इंदापूर तालुक्यामध्ये एक लक्षात ठेवा, आज भारतीय जनता पार्टीनं एक चांगला सक्षम पॅनल दिलेला आहे. आज जर हा पॅनल आपण उभा नसता केला तर ह्या इंदापूर तालुक्यामध्ये बांधवांनो इलेक्शन सुद्धा झालं नसतं. हुकुमशाहीच्या दिशेनं हा इंदापूर तालुका या लोकांनी पूर्ण नेला असता. यावरतीच ठेवलं नाही तर सुरेश अण्णा हे असे म्हणतात की आता जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यावर 70 ग्रामपंचायतीच्या इलेक्शन आहेत, त्या इलेक्शनला सुद्धा ते असं म्हणतात की आपण अशाच पद्धतीने युती करायची. आणि जर ज्या गावामध्ये या ठिकाणी युती होणार नाही त्या गावामध्ये कार्यकर्त्यांना दोन्ही साईडनी पॅनल उभा करायचे, पण आम्ही त्या इलेक्शनमध्ये लक्ष घालणार नाही. म्हणजे परत कार्यकर्त्यांनी काय करायचं, डोकी फोडून घ्यायची
म्हणून मला विनंती करायची बांधवांनो, या गोष्टीचा सारांश सगळा विचार करा. येणाऱ्या पुढच्या भवितव्यासाठी भारतीय जनता पार्टीला बांधवांनो या ठिकाणी निवडून द्या. ही पार्टी देशामध्ये 1 नंबर आहे, राज्यामध्ये 1 नंबर आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा आपल्या आशीर्वादानं बांधवांनो आपण 1 नंबर करू. अशा प्रकारचं बांधवांनो मी तुम्हाला विनंती करतो. आणि त्याचबरोबर मतदान प्रक्रिया हे उमेदवाराची देखील जबाबदारी आहे. पोलिंग एजंट हे खट्ट असले पाहिजेत, एकदम कसे खट्ट. कारण की दुबार मतदान, बोगस मतदान ह्या इंदापूर तालुक्यामध्ये बरंच लावलेलं आहे. राहुल दादा, तुमच्या रावणगाव मधले सगळे मतदार आमच्याकडे आहेत बऱ्यापैकी, बरोबर आहे का? बरेच आहेत. तिकडं काय, इकडं मतदान करतात, शाही पुसतात, परत तिकडे येऊन मतदान करतात. अशीच परत इकडं माळशिरसला आहे, टिंबुर्णीचे आहेत, बरेच 17 काय दादांना त्याचा जास्त अभ्यास आहे. 22,000 या ठिकाणी बोगस मतदान हे इंदापूर तालुक्यामध्ये लावलेलं आहे. आम्ही मग पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे हे बोगस मतदान हे या ठिकाणी करत असताना आपापल्या त्या जिथं जिथं बूथ असतो त्याच्या बाहेरच्या साईडलाच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काही अधिकारी, मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की ते या ठिकाणी लॅपटॉप घेऊन आणि त्याचा प्रिंटर घेऊन डुप्लिकेट एक आयडेंटिटी बनवतात आणि ते त्यांना आयडेंटिटी दिलं की तिथं नागरिकाचं मतदान या ठिकाणी होतं. जे आता उमेदवारांनाही माझी विनंती, या गोष्टीवर लक्ष ठेवा. जिथं जिथं ते जर अशा पद्धतीने डुप्लिकेट त्या मतदान केंद्राच्या आजूबाजूला व्हायला लागलं, व्हिडिओ काढून ठेवा. आपण कायदेशीर कारवाई 100% बांधवांनो करूया. काय काळजीचं या ठिकाणी कारण नाहीये. त्याचबरोबर शांततेत मतदान या ठिकाणी झालं पाहिजे, निरपेक्षपणे या ठिकाणी मतदान आपण सगळीजण बांधवांना या ठिकाणी घडवून आणू. ज्या ठिकाणी संवेदनशील बूथ असतील त्याची सुद्धा यादी या इंदापूर तालुक्यातील आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही दिलेली आहे, कलेक्टरांना मेल केलेला आहे, निवडणूक आयोगाला सुद्धा मेल केलेला आहे. त्यामुळं गावातली काय, तालुक्यातली काय 22-23 जी संवेदनशील बूथ आहेत तिथं सुद्धा एक मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुद्धा जाहीरपणे विनंती करायची आहे, तुम्हाला जी आम्ही यादी दिली त्यावर तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तिथं पोलीस प्रोटेक्शन सहित हे बूथ राबवले पाहिजेत. अशा प्रकारची मला त्यांना जाहीर विनंती आहे. लेखी तर विनंती मी या ठिकाणी बांधवांनो केलेलीच आहे. आणि कार्यकर्त्यांनी आपण सगळे मतदान व्यवस्थित या ठिकाणी घडवून आणावं अशा प्रकारची मी बांधवांनो आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि आज इथं प्रदीपदादा गारटकर या ठिकाणी बसलेले आहेत, ते देखील आज बीजेपी बरोबर या ठिकाणी गारटकर दादा आले, झुंजार नेते आहेत. आदरणीय गारटकर दादा आल्यामुळं या इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठी ताकद ही भारतीय जनता पार्टीची बांधवांनो या ठिकाणी वाढलेली आहे. गारटकर दादा सुद्धा जिथं जिथं कुठं अन्याय होईल तिथं तिथं ठामपणे या कार्यकर्त्याच्या पाठीमागे बांधवांनो या ठिकाणी उभे राहतात. म्हणून चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये आपण विकासाची कामं सगळी जण मिळून बांधवांनो या ठिकाणी पुढे घेऊन जाऊ अशा प्रकारची नम्रतेपूर्वक विनंती करतो. आणि दादा एवढंच सांगतो, श्रद्धा असेल तर मौन ठेवा, आदर असेल तर संयम ठेवा आणि मत मागायचे असेल तर प्रामाणिकपणे आणि स्वतःच्या कामगिरीवर मागा. अशा प्रकारचं माझं मत व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. यानंतर प्रदीपदादा 2 मिनिटं, मतदार राजाची विनंती आहे विलास बापूंनी 2 मिनिटं बोलावं. मी बापूंना विनंती करतोय अगदी 2 मिनिटात आपण संबोधित करावं. सन्माननीय विलास बापू वाघमोडे. आम्ही निघतो जरा पुढं. यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत सन्माननीय प्रदीपदादा गारटकर. दादांसाठी एकदा हात वरती, जोरदार टाळी. आजच्या या प्रचार सभेचे प्रमुख मान्य सुरेश अण्णा धस, दौंडचे आमदार मान्य राहुलजी कुल, सोनाई परिवाराचे सर्व मान्य मानेदादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, वडापरी पंचक्रोशीतील उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींनो, श्रद्धेय मातांनो, पितांनो, निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची अंतिम टप्प्यात येते आहे आणि ही निवडणूक अंतिम टप्प्यात येत असताना आजचाच दिवस आहे, उद्याचा एक दिवस ऑफ परवा दिवशी मतदान आहे. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदा या निमित्तानं सूचना देतो की आता आपण आपापल्या बूथवरती काम करायचं आहे.
बूथ सोडून कुणी बाजूला जायचं नाही. बूथवरच्या मतदार याद्या आपल्याकडे पोहोचवलेल्या आहेत. त्या मतदार यादीप्रमाणे बोगस मतदान कुठलं आहे ते पहिलं हेरायचंय. आम्ही पण काढलेलं आहे, तुम्हाला पण माहिती आहे. त्या बोगस मतदाराला त्यांचे फोन नंबर काढून उद्या बोगस मतदारांना फोन करायचे की तुम्ही कुठं कुठं मतदान केलंय आम्हाला माहिती आहे. उद्या जर काही अशी परिस्थिती उद्भवली की तुम्ही इथं मतदानाला आला बोगस मतदान करायला आणि याआधी तुम्ही मतदान कुठं केलं या सगळ्या गोष्टीची माहिती आमच्याकडे आहे. आणि जर आम्ही जर काही कारवाई केली तर परत माघारी घेणार नाही. सत्ताधारी पक्ष आमचा आहे त्यामुळे. आणि इथं तुम्ही बूथवरती जर आलात तर इथं जर काही गोंधळ झाला तर त्याला आम्ही जबाबदार नाही. अशा पद्धतीचे फोन प्रत्येक बूथवरनं बोगस मतदाराला हे झाले पाहिजे. येणाऱ्या काळात 22,000 मतदान प्रत्येक सगळ्या बूथवरती मिळून या तालुक्यात जे झालंय ते उचकटून काढण्याचं काम हे येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला करायचं आहे. त्यामुळं बूथवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उद्याचा दिवस बाकी काही न पाहता आपला आपला मतदार शोधणं, आणणं, मतदान घडवून आणणं यासाठी सगळ्यांनी काम करावं. अशा पद्धतीचं सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतो. प्रवीणनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. मी आपलं जास्त वेळ घेणार नाही कारण 2 प्रमुख वक्त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. मी वडापुरीच्या पंचक्रोशीतील उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, या गावामध्ये जर काही चांगलं झालं तर आम्हाला जितका आनंद होतो इतका दुसरा कोणाला होत नाही. आणि या गावामध्ये जर काही अघटित घडलं तर आम्हाला जेवढं दुःख होतं किंवा आम्हाला जेवढं निस्तरावं लागतं तेवढं दुसरं कोणाला निस्तरावं लागत नाही. त्यामुळं गावाचा आपला स्वभाव आहे, शांत गाव आहे. हे शांत गाव शांतच ठेवायचं असेल तर उद्या कमळासमोरचं बटन दाबावं लागेल. हे शांत गाव जर अशांत करण्याची कुणाची इच्छा असेल तर त्यांनी पुढचं निस्तरण्याची जबाबदारी ही त्यांची स्वतःची राहील, आमची नाही. कुठल्या बूथवरती कुठल्या वस्तीवरती कशा पद्धतीचं मतदान होणार आहे ते लक्षात येतच येतं. आणि मी आजपर्यंत कधीही बारकाईने वडापुरी गावामध्ये पाहिलेलं नाही. मी पहिल्यांदा वडापुरी गावातल्या लोकांना सांगतोय की जर माझ्याकडून काही काम करण्याची जर अपेक्षा करत असाल तर मला मतपेटीमध्ये मतदान दाखवावं लागेल. नाहीतर इथं कुठलं तरी जातीपातीचं राजकारण आणायचं, पैशाचं राजकारण आणायचं, हे सांगते म्हणून ते सांगते म्हणून असल्या फालतू गोष्टीला माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडं अजिबात देखील स्थान नाही. म्हणून स्पष्टपणे आपण भूमिका घेतोय. जितकं काही करता येईल तेवढं मी गावासाठी केलेलं आहे आणि ते तुमच्या समोर आहे. हे माझ्या प्रायव्हेट असलेल्या लिफ्टमध्ये सुद्धा जवळपास 150 या शेतकरी हे प्रायव्हेट लिफ्टमध्ये घेऊन आलेलो आहे. सहकारी तत्वावरचं तर लिफ्ट सगळी बंद पडली पण आपल्या या परिसरातली लिफ्ट अजूनही आम्ही चालू ठेवलेली आहे. त्याला नाविन्यपूर्ण करून लोकांच्या आमचं लिफ्ट झालं, आमचं पाणी आलं, पण आम्ही गोरगरिबाचं लिफ्ट असलेलं बंद असलेलं लिफ्ट चालवण्याचा प्रयत्न करतोय, चालू ठेवतोय. त्याच्यात नाविन्यपूर्ण गोष्टी करतोय. कोणीच करू शकलं नसतं ते आज काम आम्ही करतोय. आणि माझ्याबरोबर ज्यांना मी घेऊन आलोय त्या तर असलेल्या बागायतदारांना मला परत परत सांगायला लावू नका. तुम्ही खोडी केली मला कळणार आहे, तुम्ही खोडी केली मला कळणार आहे. एकेकाचं माझ्यामुळं 15-15, 20-20 लाखाचा फायदा झालेला आहे. आणि तुम्हाला कुणी इथं 13 किलोमीटर पाईपलाईन आणून दिली असती हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे माझ्यामुळं जर तुमचं मी बरं करतोय तर राजकारणामध्ये मी सांगतो म्हणून नाही, मी योग्य गोष्ट सांगतोय म्हणून. मी जर चुकीचं सांगत असेल अजिबात ऐकू नका. पण फक्त पावणारावला बघायचं आहे, फक्त अमुकच करायचं आहे, काहीतरी फालतू विचार डोक्यात धरायचा आहे. आणि जर आम्हाला जर त्या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकायचं नसेल तर इथून पुढच्या काळात मी सुद्धा माझ्या मनाप्रमाणे वागणार आहे. आता बस झालं, खूप सहन केलं, इथून पुढच्या काळात सहन होणार नाही. त्यामुळं माझं काय म्हणणं आहे कुणाला समजायचंय त्यांनी नीट समजून घ्या आणि सुधरून राहा एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो. या सराटीचं वातावरण
वडापुरीला झेपणार नाही. मग तुमचा पाहुणारवाला कोण मदतीला येत नाही, इथं मीच असतो मदतीला. आणि आता माझ्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे. हे आधीचं पुलचक नेतृत्व होतं आणि हे माझाच घात करत होतं. का तुम्हाला माहित नाही काय, आपल्या 2-3 वडापुरी, सुरवड, अवसरी इथं जर काही पैसे टाकायचे, भांडगावला काही पैसे टाकायचे, का पैसे पडत नव्हते, का विकासाची कामं होत नव्हती, मलाच बोलायला होतं सारखं. सगळं तुम्हाला माहिती आहे. सगळं ऐकून समजून घेऊन आज हे दोघं जण एकत्र आली. आता ते चालतं का तुम्हाला? आणि आम्ही जे काय बोलतोय ते खटकतंय काय? फालतुकीने पास करा आणि नीट पद्धतीने राजकारण करा, म्हणजे तुमच्या सोयीचं तुम्ही सगळं करणार आणि आम्ही आपलं तुमची गंमत बघत बसणार. हे पास करा, हे इथून पुढे चालणार नाही. या 3-4 गावामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी इथून जाते सुरेशांना. इथं ही सगळी सांप्रदायिक मंडळी आहे. इथं लोकांच्या वस्त्यांवरती रस्ते. मी जिल्ह्यामध्ये एवढा पैसे खर्च करायला सगळ्या आमदारांच्याकडं इकडं तिकडं कुठंही फोन केला, किती लोक पैसे देत होती. पण ह्या आमच्या आमदाराला, माझ्या ताकदीवरती निवडून आलेला हा आमदार, 4 टर्म निवडून आलेला आमदार, याला जर म्हटलं वडापुरीत, सुरवडात, भांडगावामध्ये इथं आम्हाला पैसे टाकायचे, अवसरीला पैसे टाकायचे, कधी लक्ष दिलं नाही. आज ह्या बंधाऱ्याचे विषय असतील, पाणी आपल्या असलेल्या लाईटचे विषय असतील, कधी लक्ष घातलं नाही का? आणि आता तुम्ही कुठल्या तोंडाने मत देणार आणि कशासाठी देणार? या रोकटोक बोलणारा मनुष्य आहे, आत एक बाहेर एक नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी तुमची पेटीच बघणार आहे, बाकीचं काय बघणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. अण्णांचं भाषण आपल्याला ऐकायचंय. बावडा जिल्हा परिषद गटाचा असलेला समारोप आम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणून प्रवीण आणि मी पुढे निघतोय. या ठिकाणी बाकीचे वक्ते बोलतील, आपण शांतपणे ऐकावं, एवढंच या ठिकाणी सांगतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, मनापासून धन्यवाद. यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे उद्याचे सदस्य सन्माननीय विलास बापू वाघमोडे आपल्या सर्वांशी बोलतायत. बापूंसाठी एकदा जोरदार टाळी. उद्याच्या 7 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री दत्तसाहेब, दौंड तालुक्याचे आमदार राहुलजी कुलसाहेब, मंचकावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर नेते मंडळी, बराचसा उशीर झालेला आहे. सगळ्यांची चुळबुळ आमच्या लक्षात आलेली आहे आणि आपल्याला सगळ्याला मतदारांना भेटायला सुद्धा जायचंय. परंतु मित्रांनो, आपण 7-8 दिवस अत्यंत जोमाने आणि निष्क्रिय, अत्यंत काळजीपूर्वक असा प्रचार करून आम्हा सर्वांच्या प्रचारामध्ये आपण सहभागी झालात, त्याबद्दल प्रथमतः मी सर्व मतदारांचं, कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो. कारण आपल्याच ताकदीवर आम्ही उद्याची जी निवडणूक जिंकणार आहे. रात्र वायऱ्याचे आपण सर्वांनी जागं राहिलं पाहिजे. आपण भाषण करून सभा मोठी झाली म्हणून कुठेतरी वेगळ्या पद्धतीचा विचार न मांडता अनेक असे आपण मैदानं मारलेले आहेत. परंतु मित्रांनो, आपण 2च दिवस राहिलेले आहेत. रात्रंदिवस प्रयत्न करा, प्रयत्नाची पराकाष्ठा करा आणि आमच्यासाठी, आमच्यावरती प्रेम करून आम्हा सर्वांना निवडून देण्याची शक्ती तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु मला या ठिकाणी सर्व मतदारांना सांगायचंय, आता मतदान अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. गावागावामध्ये आम्ही आता पाहायला लागलोय, कुणाच्या मतदारसंघामध्ये 1000ची वाटप चालू आहे, कुणाच्या मतदारसंघामध्ये 1500ची वाटप चालू आहे, कुणाच्या मतदारसंघामध्ये 700ची वाटप चालू आहे. बहादरांनो, महात्मा गांधी जवळून घ्या, पण मतदान मात्र कमळाच्या चिन्हासमोर करा. कारण आपल्याला माहिती आहे, पैशावर काहीच होत नसतं. लोकांनी निवडणुकीला ज्या वेळेला आम्ही उभा राहिलो त्याच वेळेला निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे, कुणाला विजय करायचे ठरवलेलं आहे. लाट सुटताय, आपल्याला माहिती आहे. लाट कार्यकर्ते एका बाजूला आहेत आणि मतदार मात्र दुसऱ्या बाजूला आहे. मित्रांनो, यांना धडा शिकवल्याशिवाय राहू नका. बऱ्याचशा वक्त्यांनी काय काय सांगितलेलं आहे, तुमच्या सुद्धा मनामध्ये आता पक्की खोंडगाड बांधलेली आहे. अरे जरूर जरूर यांचा आपल्याला बंदोबस्त करायचा आहे आणि केल्याशिवाय राहायचं. तारखेला कमळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून आपल्या 8 जिल्हा परिषद आणि जवळपास 16 पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्यावं. आणि म्हणून
या काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटाचा उमेदवार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला द्याल. तसेच आमचे पंचायत समिती काटीगणाचे उमेदवार शशिकांतजी शेंडे असतील, आमच्या रेणनीच्या लक्ष्मीताई काळे असतील, त्यांचं चिन्ह मात्र येशीच आहे. आणि या समिती माळवाडी गटाची उमेदवारी आहे. तसेच इकडं देशमुखताई यांना वडापुरी गटाची आहे. आम्हा सर्व उमेदवारांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि नक्कीच 7 तारखेला मतदानाच्या रूपाने आमच्यावर नक्कीच मतांचा वर्षाव कराल अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. 9 तारखेला आपले सर्वच्या समोर उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्याच ठिकाणी आपण इंदापूरला येऊन आता गुलालाची नको म्हणले उधळण करायला. गुलालाची उधळण करायची नाही. दादांच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी गुलालाची उधळण करायची नाही. मित्रांनो, सुखदुःख सगळ्याच्या पाठीमागं असतं, पण काय कार्यकर्ते त्याचंच भांडवल करून आता मतं मागत आहेत, हे मात्र नक्की दुर्दैव आहे. अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. लांबलेलं भाषण बरंचसं बोलायचं होतं, पण वेळ अभावी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. यानंतर नेतृत्वापेक्षा कर्तृत्व हे लाख मोलाचं असतं आणि ज्यांचं कर्तृत्व हे दमदार आहे आणि वक्तृत्व हे दमदार आहे ते दौंड तालुक्याचा स्वाभिमान लोकप्रिय कार्यक्षम आरोग्यदूत आमदार सन्माननीय राहुल दादा कुल आपल्याशी बोलतायत. एकदा दोन्ही हात वरती, जोरदार टाळी राहुल दादांसाठी. आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमच्या सगळ्यांचे नेते, माजी मंत्री आमदार सुरेश अण्णा धस, या तालुक्याचे नेते माननीय दशरथदादा माने, माननीय नगरसेवक दिलीपरावजी बेडे पाटील, हनुमंतनाना बनसुडे, राजेंद्र तांबिले, मोहनरावजी दुधाळ. उशीर झालेला आहे त्यामुळे सगळ्यांचा नामोल्लेख टाळतो आणि या भागाचे अतिशय लोकप्रिय उमेदवार माननीय विलास बाप्पू वाघमोडे, पंचायत समितीचे उमेदवार शशिकांतजी शेंडे, लक्ष्मीताई काळे, जिल्हा परिषदेचे दुसरे उमेदवार सतीशजी पांढरे, पंचायत समितीच्या उमेदवार वैशालीताई मारकड, पंचायत समितीच्या दुसरे उमेदवार शारदाताई देशमुख, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, सर्व भागातील ज्येष्ठ मंडळी, तरुण वर्ग, महिला भगिनी, उपस्थित बंधू भगिनींनो, प्रथमतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. प्रथमतः त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. इंदापूर तालुक्यातली ही निवडणूक ही होत असताना मी पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा निवडणूक प्रमुख म्हणून निश्चितपणे खात्री देतो की जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम कामगिरी भारतीय जनता पार्टी करेल अशा प्रकारची तयारी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. आणि यावेळी भारतीय जनता पार्टी ऐतिहासिक यश मिळवेल अशा प्रकारची जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे. इंदापूरमधली सगळी समीकरणं बदलली आणि एकमेकाशी संघर्ष करणारी मंडळी एकत्र आली आणि आपल्या स्वतःच्या घरातील काही उमेदवारांसाठी आपली स्वतःची स्वार्थ साधण्यासाठी आपल्या घरातील मंडळींना वेगवेगळ्या पदावर नेण्यासाठी या सगळ्या मंडळींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आणि मी जे सांगतो की भारतीय जनता पार्टी अतिशय उत्तम स्थितीमध्ये आहे, त्याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर मागच्या वेळी 75 पैकी फक्त 7 जागावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले. परंतु वाढती ताकद लक्षात घेता, महानगरपालिकेची, नगरपालिकेची सगळी कामगिरी लक्षात घेता, विधानसभेतील कामगिरी लक्षात घेता ग्रामीण भागात सुद्धा भारतीय जनता पार्टीची ताकद वाढते याचा विचार करून 2 राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येऊन निवडणूक लढवावी लागली. या भागामध्ये काही कधी न एकत्र येणारी मंडळी एकत्र आलेली आहे. मी काही मंडळींचा जाणीवपूर्वक उल्लेख करेल की ज्या मंडळींना या व्यासपीठावरीलच मंडळींनी उभं केलं, त्यांचं नेतृत्व वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु
सातत्यानं सगळ्यांचा विश्वासघात करणारी मंडळी या ठिकाणी एकत्र आहेत. त्या भागातील एक नेते ज्या पक्षात जातात त्याचं काय होतं तुम्हाला सगळं समजलेलं आहे. मी काही फारसं सांगण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. इतिहास पहा आणि आपल्या स्वार्थाशिवाय या मंडळींनी कधीच काही पाहिलं नाही. खरं तर शंकरराव भाऊंच्या बाबतीमध्ये भाऊ इंदापूरमधले, आम्ही सगळे दौंडमधले, आजही माझ्या कुटुंबासह आमच्या भागामध्ये शंकरराव भाऊ गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या संस्कारामधून घडलेले कार्यकर्ते आजही जिवंत आहेत. मी माझे वडील कैलासवासी सुभाष अण्णांचा उल्लेख करेल की भाऊंनी ज्या पद्धतीनं आमच्या कुटुंबियांना मदत केली, आमच्या तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ते उभे राहिले. त्यामुळे आजही आम्ही शंकरराव भाऊंचे ऋणी आहोत आणि त्यांच्याविषयी सदैव ते स्मरणामध्ये आमच्या राहिले. त्यांनी एक चांगलं काम उभं केलं आणि पुढची पिढी मात्र त्याच्या विपरीत काम करते अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळी पदं मिळवण्याचा प्रयत्न केला, पदं घेतली, वेगवेगळ्या सुविधा घेतल्या आणि ज्यावेळी पक्ष अडचणीत होता त्यावेळी पक्षाचा घात करण्याचा कार्यक्रम या सगळ्या मंडळींनी केला. त्यामुळे ज्यांची विश्वासघाताची परंपरा राहिलेली आहे त्यांना या तालुक्यातील जनता थारा देणार नाही याची मला खात्री आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता मतदारांची जबाबदारी वाढलेली आहे. काही संकुचित दृष्टिकोन ठेवून ही सगळी मंडळी एकत्र येत असतील तर आता मतदारांनी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मी खात्री देतो की आपल्या पक्षाची सत्ता केंद्रामध्ये आहे, आपल्या पक्षाची सत्ता राज्यामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विस्तार पुणे जिल्हा ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे होतोय. नवीन मंडळी प्रवेश करतायत. आज आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं विशेष मी अभिनंदन करेल की सगळ्या जागावर तुम्ही उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पार्टीची ताकद इंदापूरमध्ये मर्यादित होती ती दिवसेंदिवस वाढती याचा मला आनंद आहे. आणि पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशा प्रकारची खात्री मी निश्चितपणे आपल्या ग्रामीण भागातील एकमेव आमदार म्हणून आपल्या सगळ्यांना देतो. माननीय जयकुमार भाऊ काल आले होते. त्यांनी सगळ्यांना ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून कशा प्रकारे आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू हे सांगितलेलं आहे. काल विखे पाटील साहेब पुणे जिल्ह्यातील इतर मतदारसंघामध्ये होते. पाण्याच्या व्यवस्थेसंदर्भामध्ये आपलं सरकार हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतंय आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या माध्यमातून स्थैर्य देण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. खडकवासलाच्या बाबतीमध्ये मी आपल्या सगळ्यांना खात्री देतो की आपल्या भागातील पाण्यासंदर्भातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासंदर्भातली भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. आणि विखे पाटील साहेब आणि आम्ही सगळेजण मुळशी धरणाचं पाणी या भागामध्ये वळवण्याचा प्रयत्न करत होतो. मार्च 2024 मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्र्यांना आदेश दिलेले आहेत आणि या भीमा खोऱ्यामध्ये मुळशीचं पाणी वळवण्यासंदर्भातले आदेश झाल्यानंतर मागचे 7-8 महिने सातत्य ठेवून आम्ही त्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय. मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो की या भागातील खडकवासल्यासह वेगवेगळ्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासंदर्भातले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कितीही निधी लागला तरी मुख्यमंत्री आपले आहेत, जलसंपदा मंत्री आपले आहेत आणि ज्या निवडणुका होत आहेत ते ग्रामविकास मंत्री सुद्धा आपल्या पक्षाचे आहेत आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीनं सातत्याने घेतलेली आहे आणि ते ताकद देण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही सगळेजण करू. खडकवासल्याच्या पाण्यासह उजनीच्या वेगवेगळ्या समस्या संदर्भामध्ये मग अगदी प्रदूषणापासून त्या भागामध्ये उजनीचं जे काही आपल्या खूप वर्षापासूनची एक मागणी आहे ती म्हणजे कृष्णा भीमा स्थिरीकरण. त्याचा खरं तर फायदा सुरेश अण्णांना सुद्धा काही भागामध्ये होईल आणि त्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रित मिळून प्रयत्न करतंय आणि आपण या भागामध्ये पालखी मार्ग झाला, रिंग रोड जरी तुमच्या भागात नसला तरी या भागामधून मुंबईला जोडणारा एक महत्वाचा मार्ग त्या ठिकाणी होतोय.
पुण्याला जोडणारा एलिव्हेटेड रोड जवळपास 5,500 कोटी रुपये खर्च करून आपलं शासन करतंय. आपल्याजवळ पुरंदरचा एक एअरपोर्ट होतोय आणि त्या माध्यमातून या सगळ्या परिसराच्या विकास कामाला गती देण्याचा प्रयत्न आपलं सरकार करतंय. आणि त्यामुळे तुम्हाला जे भूमिका या सरकारने घेतलेली आहे त्या माध्यमातून यापूर्वी वीज बिल माफी झालेली आहे. लाडकी बहीण सारखी एक चांगली योजना आपण कार्यान्वित केलेली आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये आम्ही सगळेजण मागणी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये आश्वस्त केलेला आहे. तोही निर्णय लवकरच होईल. आणि आपल्या भागातील जी सगळी अर्थव्यवस्था ऊसावर अवलंबून आहे त्याला स्थैर्य देण्याचं काम खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं मोदी सरकारनं केलं. एकेकाळी प्रचंड ऊस दरासंदर्भामध्ये समस्या होती, परंतु साखरेला किमान दर देण्याचा निर्णय झाला. इथेनॉलचं धोरण आलं आणि आपल्या सगळ्या व्यवस्थेला स्थैर्य देण्याचा प्रयत्न आपल्या सरकारनं केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून, महिलांना केंद्रबिंदू मानून काम करणारं केंद्र आणि राज्य सरकार आणि त्या माध्यमातून काम करणारा भारतीय जनता पार्टी सरकार जगातला एक मोठा पक्ष, देशातील मोठा पक्ष, आता राज्यातील मोठा पक्ष आणि त्याच्या माध्यमातून आपले सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागातील विकास कामासाठी पुढच्या काळामध्ये कार्यरत राहतील. आणि त्यासाठी उद्याचं मतदान करणं आवश्यक आहे आणि तशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहोत. अण्णांचं भाषण ऐकायचंय. अण्णांचं भाषण मी खूप आधीपासून ऐकतो. माझ्या कुटुंबाचा आणि अण्णांचा संबंध खूप जुना आहे. म्हणजे माझ्या वडिलांच्या बरोबर अण्णांनी काम केलं, अण्णांच्या बरोबर माझ्या आईने काम केलं, अण्णांच्या बरोबर आता मी काम करतोय. आणि आम्ही सगळेजण एकत्रित काम करत असताना एक चांगला उद्देश ठेवून शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा आवाज बनून आम्ही विधानसभेमध्ये निश्चितपणे काम करू. सगळ्यांना खात्री देतो की या ठिकाणी तुम्हाला कोणी काही वक्तव्य करत असेल, या परिसरामध्ये काही गडबडी असतील, काही अडचणी होत असतील तर आम्ही सगळेजण माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे तुमची बाजू मांडू. तुमची कोणतीही समस्या असेल तर मी सातत्यानं आपल्या सगळ्यांच्या संपर्कात राहत असतो आणि आपल्या सगळ्यांच्या योग्य कामासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये, ग्रामीण भागाच्या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही आपल्या तालुक्याकडे बारकाईने लक्ष सगळे मिळून ठेवू. आणि कुणी इथं दमबाजी करत असेल तर त्याला उत्तर देण्याची भूमिका सुद्धा भविष्यामध्ये आम्ही पार पाडू. त्यामुळे निर्भय होऊन तुम्ही सगळेजण काम करा. या तालुक्यामध्ये काय चालतं हे आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. टीका करणं हे माझं कधीच काम राहिलेलं नाही, परंतु कामाच्या बाबतीमध्ये मात्र सातत्य ठेवून जसे माझ्या मतदारसंघाचे प्रश्न आहेत बहुतांशी तेच प्रश्न आपल्या भागाचे आहेत. आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. या सगळ्या गडबडीमध्ये कोण कुणावर एकत्र गेलं, परंतु विलास बापू सारख्या कार्यकर्त्यांचा मात्र कुणीच विचार केला नाही. मी नक्की सांगेल की आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये मी काम करतो आणि मागचे 25 वर्ष प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. दादा, पहिल्या निवडणुकीला माझे वडील गेल्यानंतर जी फळी माझ्यावर आहे ती आजही माझ्यावर काम करते आणि ज्येष्ठ मंडळींचा सन्मान करून आपण काम केलं पाहिजे हे आमचे संस्कार आहेत. तुमच्याकडे मात्र जो मदत करेल त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचाच कार्यक्रम केला. आणि राजकारण म्हणजे आम्हाला वाटेल तसं मनमर्जी करून चालवण्याची व्यवस्था म्हणून काही मंडळी पाहतायत. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपलं जसं कर्म असतं तशी दिशा मिळते. त्यामुळे ज्या ज्या पक्षात गेले त्या पक्षाची पण अडचण केली आणि स्वतःची पण अडचण करून बसले. अशा मंडळींना आपण सन्मान द्यायचा की त्यांना मतदानाच्या रूपानं उत्तर द्यायचं हे आपण ठरवण्याची वेळ आहे. काँग्रेसमध्ये होते, काँग्रेस संपली. भारतीय जनता पार्टीमध्ये आले, स्वतःही पडले. आमचं सरकार जाईल असं वाटत नव्हतं. यांच्या पायगुणाने ते सरकार पण गेलं. पुढं हे महोदय लोकसभेला महायुतीचं काम केलं, तिथे आपले उमेदवार पराभूत झाले आणि राज्यामध्ये अनपेक्षित अपयश आलं. संधी दिसली. आता महाविकास आघाडीचं सरकार येते म्हणल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मदत केलेली विसरले आणि 400-500 कोटी रुपये सरकार मदत करतं. आणि असं इतकं पाठबळ मिळत असताना, आपल्याला केंद्रामध्ये सत्ता मिळत असताना, केंद्रामध्ये मोठमोठी पदं मिळत असताना एक विधानसभा सदस्य होईल
आणि मला तर समजलं की कुणी बंगले बघून आलं, कुणी ऑफिस बघून आलं मंत्रालयातलं, मी निवडून येईल, मंत्री होईल, कार्यालय कुठलं घ्यायचं इथपर्यंतची सगळी मजल गेली. परंतु तिथं सुद्धा तुतारी करत गेले आणि त्याचं पुढं काय झालं हेही पडले आणि तुतारीची अडचण करून झाली. त्यामुळे आता हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा आता राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता आहे. त्यामुळे आम्ही सगळं बाहेरून पाहतो, परंतु बाहेरून पाहणं आणि तुम्ही अनुभवलं, तुम्हाला अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे, तुम्ही बोलत नाही, परंतु मताच्या रूपानं तुम्ही सगळ्यांनी बोलून या सगळ्या प्रवृत्तींना उत्तर द्यावं एवढीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या मतदारसंघात 7 उमेदवार जिल्हा परिषदचे आहेत, 12 उमेदवार पंचायत समितीचे आहेत. मी शक्यतो मतदारसंघाच्या बाहेर जात नाही, तशी वेळही मला नसतो, परंतु आज मुद्दाम विनंती करण्यासाठी आलेलो आहे की ज्यांनी आयुष्यभर ज्यांना सगळ्यांना फसवलं त्यांनी तुम्हालाही फसवलेलं आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मतदारांच्या माध्यमातून द्यावं, अशा प्रकारचं नम्र आवाहन करतो. या भागातील बापूंचं चिन्ह कमळ आहे, मान्य शशिकांतजी शेंडेंचं चिन्ह कमळ आहे आणि लक्ष्मीताई काळे यांचं निवडणूक चिन्ह एसी आहे आणि आपले बाळवाडी वडापुरी गटातील तिन्ही उमेदवारांचं चिन्ह कमळ आहे. या चिन्हासमोरील बटन दाबून आपण या सगळ्या उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने विजयी करावं, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांशी बोलताय ज्या नेतृत्वाने या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला. गणितामध्ये आम्ही काटकोण शिकलो, चौकोन शिकलो, पण महाराष्ट्राचं स्वाभिमानाचं सूत्र अण्णांकडून आपण शिकलो. आपल्या सर्वांशी बोलताय सन्माननीय लोकनेते सुरेश अण्णा धस, महाराष्ट्रातील सर्व हक्कांचा कर्तनकार लोकनेते सुरेश अण्णा धस आपल्या सर्वांशी बोलतायत. वडापुरीकर दोन्ही हात वरती, जोरदार टाळी अण्णांसाठी. हे कुस्तीच्या ह्याच्यात असतात का निवेदक नाही? राजकीय कुस्ती अण्णा. नाही, मला वाटलं कुस्तीच्या आखाड्यात सुद्धा हे करायला असतं निवेदन, कारण त्यांची स्टाईल जी आहे ती तशीच आहे. या ठिकाणी माळवाडी वडापुरी जिल्हा परिषद गट श्री सतीश पांढरे, वडापुरी पंचायत समिती श्रीमती शारदाताई मारुतराव देशमुख, माळवाडी वैशाली पांडुरंग मरकड आणि मारकड व आपल्या येथील उर्वरित 7 जिल्हा परिषद गट आणि एकूण 16, म्हणजे माळवारीसह सोडून 7 असं म्हणलं. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार प्रसंगी या ठिकाणी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन ज्यांनी या ठिकाणी केलं ते आदरणीय आमदार राहुलदादा कुल साहेब, या ठिकाणी उपस्थित प्रदीपदादा या ठिकाणाहून गेले, दशरथदादा आहेत, प्रवीण भैया पुढे गेले, दिलीपराव बेदरे पाटील, नवनाथराव पडळकर साहेब आमचे पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत, हनुमंत नाना बनसुडे, राजेंद्र तांबेले, मोहनराव बापू दुधाळ, विलास बापू, शशिकांतजी शेंडे, लक्ष्मी काळे आणि अन्य स्टेजवरील सर्व मंडळी, सर्व वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र आणि माता भगिनी, या ठिकाणी हे 2 दिवस जे आपले निवडणुकीचे वाढलेले आहेत ते 28 तारखेला जो दुर्दैवी घटना घडली आणि अजितदादा हे आपल्यातनं निघून गेले, या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळं निवडणूक आयोगाने सुद्धा 2 दिवस वाढवले. अन्यथा आज मतदान होतं आणि परवा त्या ठिकाणी निकाल होता, परंतु आता परवा मतदान आहे, 9 तारखेला त्या ठिकाणी निकाल लागणार आहे. तर या महाराष्ट्राला थोडंसं दुर्दैव आहे. प्रमोदजी महाजन साहेब, विलासराव देशमुख साहेब, त्याच्यानंतर आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, RR पाटील साहेब आणि आता अजितदादा, हे 4-5 व्यक्तिमत्व
ही नेमकी 70 वर्ष वयाच्या आत, 67 वर्ष वयाच्या आत आणि 62 वर्षापर्यंत. आर आबाचं तर वय फक्त 62 वर्ष होतं, मुंडे साहेबांचं 64 वर्ष, विलासरावांचं 67 वर्ष आणि दादा आता 66 वर्ष. अशी म्हणजे ज्या वयामध्ये राजकारण काही लोकांचं प्रफुल्लित होतं, पुढं जातं, नेमकं त्याच वयामध्ये महाराष्ट्राच्या अतिउच्च शिखरावरती असणारी माणसं ही झटझट 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 त्या ठिकाणी कमी झाली. बघा, विलासरावांचं भाषण असो, गोपीनाथरावजींची सभा असो किंवा आर आबाचं भाषण असो, या माणसांची भाषणं ऐकायला लोक 1000, 2000, 5000 लोक ऑटोमॅटिकली त्यांच्या सभेला त्या ठिकाणी जमा व्हायची आणि त्यांचं वक्तृत्व ऐकून पुढं चालायची. तसं आता अजितदादांचंही वक्तृत्व चांगलं होतं त्यांची, परंतु बोलण्याची स्टाईल आणि ही जरा वेगळी होती आणि म्हणून आता हे 2 दिवस वाढले. परंतु काला याच्याप्रमाणे आपल्याला प्रचार करावा लागतो, लोकांच्या पुढे जावं लागतं. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, त्याच्यामुळं आम्ही निश्चितपणे आलो. राहुलदादांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आता विकासाच्या ह्याच्या त्याच्या बाबतीत मी काय बोलणार नाही, ते बोललेले आहेत, ते 100% करतील. आता विकास हे ते नाहीये, परंतु एक नम्रपणे मला इंदापूरकरांना या ठिकाणी सांगायचंय की पूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्ये या पाणीदार पट्ट्यामध्ये भारतीय जनता पार्टी अस्पृश्य होत. भाजपाला फारसं काही या भागामध्ये नव्हतं. परंतु कालच्या झालेल्या महापालिकेचा रिझल्ट जर पाहिला तर मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे सांगतो, पिंपरी चिंचवड भाजपा, पुणे महानगरपालिका भाजपा, सोलापूर महानगरपालिका भाजपा, त्याच्यानंतर इचलकरंजी भाजपा, सांगली भाजपा, कोल्हापूर भाजपा, म्हणजे 6 महानगरपालिकेच्या मला वाटतं निवडणुका होत्या. 6च्या 6 नगरपालिका महानगरपालिकेमध्ये लोकांनी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी निवडून दिलेले, हे कबूल करावं लागेल. अहो, हे शेजारच्या सोलापूरमध्ये तर भाजपा सोडून बाकीच्या सगळ्या पार्टी फक्त 2 अंकीत आहेत. 2 अंकी बी नाही, सिंगल डिजिट मध्ये. हे दुर्री, हे सोलापूरमध्ये दुर्री आणि त्या जिल्ह्याच्या खासदार आहेत शिंदे साहेबांच्या कन्या. तिथं पंजा किती, उबाठा, तिर्री, यक्का, असले काही जागा ह्या लोकांना निवडून दिलेले आहेत. म्हणजे लोकांची मानसिकता कुठं गेलेली आहे तुम्ही बघा. आणि तुम्ही भाजपाला नावं ठेवताय. अहो, भारतीय जनता पार्टी हा तर 2 खासदारावरती ज्यावेळेस पक्ष आला होता, आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि उपपंतप्रधान राहिले, ते 2च माणसं, अडवाणीजी 2च माणसं निवडून आलते. त्यावेळेस म्हणले होते भाजप पक्ष संपला, खलास झाला, जय हिंद, जय महाराष्ट्र, खत्म, असं हे सगळे म्हणली. परंतु खतम झाला का? आज खतम नाही. भाजपा एकदम स्विंग मध्ये आहे आणि बाकी सगळ्या पार्ट्या खतम. महाराष्ट्रामध्ये अहो काय अवस्था आहे मला सांगा. फक्त ठाकरे ब्रँड, अमकं टमकं सगळं घुमवलं आहे. किती 65 आणि 8 एवढे फक्त मुंबईत. मुंबई सोडता मला एक सांगा, उद्धव साहेब ठाकरेंचे एकूण संपूर्ण महाराष्ट्रात किती नगरसेवक? तर MIM पेक्षा सुद्धा कमी. म्हणजे ते असदुद्दीन ओवैसी साहेब ह्यांना भारी झाले. ते जलील खासदार जे होते त्यांनी एकाच महानगरपालिकेमध्ये 33 सीट आणल्या आणि यांची मात्र अवस्था फार बेकार त्या ठिकाणी. 2 नंबरला तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना नावं ठेवली
परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या धनुष्यबाणाने महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2च्या जागा 419 का 21 जागा त्यांनी घेतल्या आणि 3000 पैकी जवळपास 1600 जागेवर एकटी भारतीय जनता पार्टी निवडून आली आणि बाकीचे घड्याळ जे आहे ते 3ऱ्या क्रमांकावरती राहिलं आणि तुतारीची तर त्याच्याही पेक्षा बेकार अवस्था झाली. कुठं 1 कुठं 2. अहो त्या मुंबऱ्यामध्ये सुद्धा ती एक नवीन मुलगी निवडून आणली, कैसे हराया. ती जितेंद्र आव्हाडलाच म्हणली कैसे हराया. जितेंद्र आव्हाड बी बेजार झाले, पळत इकडे तिकडे तिकडे. अशी अवस्था त्या नवीन मुलींनी 24-25 वर्षाच्या मुलींनी त्या ठिकाणी तुमची ही अवस्था करून टाकली. अर्ध्या जागा जवळजवळ त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या आणि काँग्रेस पक्ष सुद्धा जिथं जिथं निवडून आलाय फक्त मुस्लिमांचं मतदान जिथं आहे तिथंच अर्ध्यापेक्षा. मुंबईत 22 खासदार आले, त्यातले 14 का 16 फक्त मुस्लिम समाजाचे पंजाचे. म्हणजे पंजा ते रेवंत रेड्डी म्हणले ना तशा प्रकारची पंजाची अवस्था त्या ठिकाणी झालेली. रेवंत रेड्डी म्हणले काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस, हे आम्ही नाही म्हणलं. रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री झालेत KCR साहेबांना पाडून. त्याच्यामुळं माझं मत आहे की भाजपाला 2 खासदारापासून सुरुवात करण्याची सवय. अहो मी कमाल मानतो तुमची इथली. हे समजा प्रवीणही नवीन आहे, गारटकर साहेब आता आले. आता मला तर कमाल लागले बाबा. प्रदीप गारटकर सारख्या अतिशय चांगल्या पद्धतीने कागद पेन घेऊन संघटनेचं काम करणारा माणूस सुद्धा तुम्ही गमावून बसला हो. आणि बरं झालं ते आता आमच्या पक्षात आलेले. आता भाषण करताना सुद्धा कसं कडक भाषण केलं. अशा माणसाला सुद्धा तुम्ही कमी केलं. आमच्या अभिजितला बी खापलून लावलं. माने दादा बी गेट आउट. त्याच्यामुळं चांगली भट्टी जमली आमची. आणि 24 पैकी 23 जागेवर उमेदवार उभा केलेत ना. हा फक्त एक पुरस्कृत एसी आहे, त्यांना बी चिन्ह लय भारी भेटलं राव. एसी बरं एसीत बसवा यांना जे कोणी आमचे उमेदवार आहेत. मार्कडच आहेत का काळे. तर असो 23 ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचे उमेदवार तुम्ही दिले, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. 23च्या 23 जागी. आणि याच्यामध्ये अनुभवी माणसं आहेत. प्रवीण मागे जिल्हा परिषद सदस्य राहिलेला आहे, बांधकाम समितीचा सभापती राहिलेला आहे, अभिजित जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे. परंतु मोकळ्या मनाने आणखी सुद्धा हे पांढरे जे आता उभे आहेत हे पहिले पंचायत समितीमध्ये होते, दुधाळ आहेत. अण्णा माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत बनसोडेजी. म्हणजे आणि 78 वर्ष वयाचे माणूस असून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आशीर्वाद द्यायला, साथ द्यायला, सहकार्य करायला या ठिकाणी आलेले. आणि विलास बापूंनी तर आता मी ऐकलं त्यांचं. विलास बापू या अगोदर होतेच ना. म्हणजे काय आता त्यांनी काय म्हणलं की भाजपाला कोण म्हणजे आम्ही दोघं एकत्र झालो आता सगळे आमचंच होणार, ऐसा होंगा तैसा होंगा ऐसा, असं ते म्हणा. अहो बाबा पण ऐसा होंगा तैसा होंगा 24च्या 24 सीट तुमच्या विरोधात लढायला माणसं तयार झाली, याच्यापेक्षा आणखी काय व्हायचं मला सांगा ना. 24 माणसं तयार झाली, कमळं घेतली, गळ्यात पंच आहेत, टाकाटाक खेळत आहेत. अरे काय राहिले तुमची. आता काय की ते दोघं जण काय म्हणले, आपण दोघं एकत्र झाले, भाऊ आणि मामा एक हो गए बाकी सब खलास. असं नाही होत, असं होत नाही. राजकारणामध्ये 2 पार्ट्या सारख्या एकमेकाच्या विरोधात उभा राहिल्या, ते दोघं जरी एकत्र झाले तरी लोक म्हणतात आला ह्यांच्यामुळं आम्ही लाठ्या काठ्या खेळलो, यांच्यामुळं दगडं हाणली, यांच्यामुळं सोसायट्यामध्ये पॅनल केले,
यांच्यामुळं ग्रामपंचायतीत पॅनल केले, पंचायत समितीला एकमेकाच्या ओढावला आलं, डोकी फोडून घेतली, कोर्टात केसेस केल्या. मग तुम्ही दोघं एकत्र झाले, तुम्ही दोघंच एकत्र व्हा, आम्ही चाललो आता तिसऱ्याकडे. आई शपथ असंच होणार आहे परवा, बिलकुल कमी होणार नाही. लोक अहो, मी एक निवडणूक पाहिलेली आहे, तुम्हाला सांगतो. मी शहराचं आणि माणसाचं नाव सांगणार नाही, पण त्यांचं एकदम म्हणजे एकदम पॉवरफुल कॅन्डिडेट होत. दादागिरी आहे ते दहशत कोणी सुद्धा नाही. आणि ते उभा राहिले बाबा तिथं, आणि त्यांच्या समोर एक सामान्य पोरगा उभा राहिला नगरसेवक पदाला. ते जे स्टेजवर ते त्यांच्या काही जणांच्या लक्षात येईल, परंतु ते पोरगा उभा राहिला, त्याच्याबरोबर प्रचाराला सुद्धा कोणी हिंडाना, ती एकटच. आणि हे जे पॉवरफुल उमेदवार आहेत त्यांच्या 150 मोटरसायकलीची रॅली, 200 फोर व्हीलर, अजून 200 गडी पहिलवान आणि ते पॉम्पलेट वाटायचे. करा बरं का मतदान चालले. कोणी काय म्हण, लोक आले की लोक लय भारी असते, वाकून झुकून नीट करतात, एकदम भारी. लोक म्हणली आणि झालं बाबा, मतदान झालं. ते पोरगा एकटाच पॉम्पलेट घेऊन जायचा, प्रत्येक दारात जायचा, मी या निवडणुकीला उभा आहे, मी तुमच्या पाया पडतो आणि मला मतदान. काहीतरी त्या वार्डामध्ये त्यावेळेस मला वाटतं 9,000 काहीतरी मतदान झालं, 9,000. त्या 9,000पैकी जे 250 गाड्यावाले, रॅलीवाले, ह्या सगळ्यांना तुम्हाला सांगतो 2 का काय हजार मतदान पडलं. आणि ती एकटं पोरग जे हिंडत होतं ना, त्याला 7,000 मतदान झालं. मतदान 7,000. तसं प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या क्रायटेरिया लावते. मतदार राजा फार हुशार आहे. ग्रामपंचायतीला कोणाला मतदान द्यायचं, पंचायत समितीला कोणाला द्यायचं, जिल्हा परिषदला कोणाला द्यायचं, आमदारकीला कोणाला द्यायचं, खासदारकीला कोणाला द्यायचं, सगळं लोकांना कळतं. आपण गिन्यान शिकवायची अजिबात आवश्यकता नाही. लोक बरोबर काम दाखवतात. म्हणजे लोकांना आता मला सांगा, प्रत्येक निवडणुकीला वेगळा क्रायटेरिया हा मी म्हणलो ना, मतदार राजा प्रत्येक निवडणुकीला क्रायटेरिया. आता जरी मामा आणि ते म्हणत असतील की आम्ही दोघं एकत्र झालो, त्यांचे खालचे कार्यकर्ते अजिबात एकत्र होणार नाही, मतदार सुद्धा एकत्र होणार नाही. आणि जे असे म्हणतात ऐस देख लोक म्हणतात हो आम्हाला मते द्या, जे मालक देतो. आणि पुठ्ठ्याच्या आड गेल्यावर जे मनात येतं तेच करतात. आणि बाहेर आल्यावर तुम्हाला सांगतो, जे गरीब माणूस असन, ज्याला मतदान केलं असन, त्याच्या पेंडॉलमध्ये ती मतदार जात नाही. तो ज्याला मतदान नाही केलं त्याच्या पेंडॉलमध्ये जातो. त्याला म्हणतो आले का, आलो मालक, केलं का, केलं. मनातले मनात म्हणतो तुझं नीटच करून नीट पुढे निघून जा. याला लोकशाही म्हणतात, याला लोकशाही म्हणतात. लोकशाही फार खतरनाक आहे. ग्रामपंचायतीच्या एका वार्डातल्या 3 मेंबरला कवाच एकसारखं मतदान पडत नाही. सेवा सोसायटीच्या 13 सीटापैकी जे चांगलं असतंय त्याला जास्त मतं देतात, आणि जे वंगाळ असते त्याला सगळ्यात कमी मतं देतात लोक. आणि एका पार्टीचा सेवा सोसायटीला पॅनल निवडून येत नाहीत लोक, असं मतदान करतात. येंडू गोंडू असं वाकडं तिकडं सापासारखं मतदान करतात लोक, सरळ मतदान नाहीत करीत. त्याच्यामुळं मतदारांना ग्राह्य धरणं हे आता ह्या लोकशाहीच्या या कालावधीत शक्य राहिलेलं नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता. समजा ते पूर्वीचे पाटील आमदार होते ना, एक समजा आम्ही त्यांचं पोस्टर बघायचो बघा, इथले गणपतराव पाटील,
त्यांचं एकट्यांचंच पोस्टर वगैरे असं. त्या कालावधीत समजा गणपतराव पाटील साहेब त्या कोपऱ्यामध्ये काही बोलले तर ते ह्या कोपऱ्यापर्यंत येऊस्तोवर लोकांना कळूस्तोवर निवडणूक संपून जायची. आता परिस्थिती अशी, आता मी स्टेजवर काय बोलतोय, माझ्या समोर किती गडी आहेत काय आहेत ह्याला महत्व नाहीये. हे जे चालू गडी आहेत याच्यावर 2, 4, 3, 3.5 लाख गडी बसलेले असतील. राहुल दादा क्या बोल रहे हैं, सुरेश धस क्या बक रहा है, असे बघायला गडी ऑनलाईन गडी असतील. आणि मला वाटतं आता हे 1-2 वर्ष ही शेवटची निवडणूक आहे. तुम्हाला सांगतो, जनरल लोक बोलवा, भाषणाला बोलवा. पूर्वीच्या काळात ते रजिया सुलतान का काय नावाचा पिक्चर होता, 4 तासाचा होता. शोले 3.5 तासाचा होता. ते जुने पिक्चर बघायचे लोक. आता लोकांना 1.25 तासाच्या वरचा पिक्चर बघायची सवय राहिलेली नाही. लोक आता तुम्हाला सांगतो, ह्यांनी 7, 7:15 चालू केलं, 9:15 वाजले. 2 तास लोकांना बसून ठेवलं. आपण बसले ती तरी मेहरबानी नाही तर म्हणले असते. आता पूर्वीसारखं मांडी घालून बसायचं नाही, त्याच्यामुळे ह्याची काही गरज नाही. आहे तीच खुर्चीवर बसायला उठले की नमस्ते लंडन. 2029ला शपथ लोक म्हणणार आहेत, तुझं काय ते भाषण पुकार, फेसबुक व्हॉट्सअपवर टाक, मिळाली सवडता आम्ही तुझं भाषण बघू आणि वाटलं तर तुला मत देऊ, नाही तर जय हिंद जय. आता हे कसे हे काँग्रेस वाले वोट चोरी ऐसा तैसा काही बॅनत. राहुल गांधी तर काय उकरून काढीन त्याचा मिळत नाही. लहान लेकरासारखं आपलं बोलत येत काही. लोकसभेला तुमचे सीट निवडून आले तेव्हा वोट चोरी नाही, त्यावेळेस हे चांगलं एकदम ओके. आणि रसंकुन मटा बी आपटली लगेच वोट चोरी हो गया, ऐसा हो गया. या अशी अवस्था. अहो हे आता तरी आपण बुथावर जाऊन मतदान करतोय. कदाचित 2029ला मोबाईलवरून सुद्धा मतदान करण्याची प्रक्रिया येईल. आता पुढे जायला पाहिजे. हे म्हणतात नाही मागचा आणा, धपाधप मारायला. काय तारा, हे शिक्का आणायचं. ती कुठं 1857च्या प्लासीच्या लढाईत घेऊन चालले, काहीतरी सांगत आहेत लोक. त्यामुळे आता सुद्धा उद्या मला तर वाटतं बाबा ह्या दोन्ही पार्ट्यावर अशी पाळी येऊ नाही. आयला हे घडलंच कसं. 9 तारखेला जेव्हा टुंग वाजन ना, उलट टुंग वाजन एखाद्या वेळी. काय सांगताय त्या लोकांचं. लोक आहेत हे म्हणजे मतदार राजा आहे. राजा आहे. राजाच्या मनात आलं ना तेथे कोणाच्या काही चालेल. मतदार राजा आहे, मोकळा राजा आहे. आणि पहिल्यासारखे दिवस दमबाजीचे ह्याचे त्याचे ते काही राहिलेले नाहीत. लोक कोणी ऐकत नाही. समोरासमोर हा म्हणतील, पण नंतर मात्र जे करायचं तेच. त्याच्यामुळं उमेदवारांनो तुम्ही बिलकुल काही घाबरू नका. तुम्ही जेवढा प्रचार करायचा तेवढा केलाय. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय, पदर पसरा, पाया पडा, वाका आणि विनंती करा, हात जोडा. ज्याला वागता येत नाही विलास बापू त्याने उमेदवारच व्हायचं नाही. आई शपथ सांग, एकदम फर्स्ट क्लास असं तसं काम. तेव्हा असो, हे जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे हे शिलाई मशीन, कुट्टी यंत्र, त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवासाचं घरकुल. अरे पहिले 10 घरं एका गावात येत नव्हती. मोदी साहेबांमुळे 150, पावणे 200, 350 घरकुलं यायला लागले. प्रत्येक जण चाट मारायला, सरपंच माझ्यामुळं घरकुल आले, सरपंच ते गप्पा, पंचायत जेड पिऊन माझ्यामुळं आले, आमदार म्हणते आमच्या मतदारसंघात एवढे घरकुल. अर्थ कुठे बापाचे दिले त्या बाबांनी. डायरेक्ट प्रधानमंत्र्याचं नाव घेतात आता लोक. पूर्वी इंदिरा गांधींचं नाव घ्यायचे, डायरेक्ट इंदिराबाईचा पंजा मानायचे. तसं आता लोक सुद्धा मोदी बाबाचं कमळ म्हणायला लागले. उमेदवारावर घाबरू नका. तुम्हाला 30% मत असेच मिळत आहेत आता. पहिले हातपंजाला जसे मिळाले 30% फॅक्स,
तिकीट भेटलं आणि उमेदवारांनी 20% झालं की झाला, निवडून आला. तसा ब्रँड आता कमळ व्हायला लागले. त्यामुळं तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रधानमंत्री आवास योजनेमधून अनेक घरकुल आता लोकांच्या घरात मिळाल. 1.5 लाख रुपये ऑटोमॅटिक शेत म्हणजे त्या माणसाला मिळते. बरं, त्याने आधी का बांधलेलं असताना कुणी काय तक्रारी करते का? तो म्हणतो का मी मागच्याच वर्षी बांधले, तरी लोक म्हणते देऊन टाका त्याला. कुणी काय तक्रारी फेक्रारी करीत नाही. कोण कोणाच्या तक्रारी करीत? ऑनलाईन झालेलं आहे. मग ह्याने त्याच्या पार्टीची केली, तो त्याच्या पार्टीची करीन. मग त्याच्यापेक्षा तेरी बिचू पण मेरी बिचू. बांधू नाही तर नाही बांधू, घे 1.5 लाख. ते घेतंय. रमाई आवास योजना आहे, ते केली पाहिजे. शबरी आवास योजना, त्याच्यावरती झेडपी पंचायत समितीच्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. आमदारांचं तर असतंच, परंतु तुमचं बी करा. आरोग्य खात्याचे PSC आहेत, सब सेंटर आहेत, याच्यावरती नीटनाटके कारभार चालतो का नाही ते पाहणं गरजेचं आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आमच्या गोरगरिबाचे लेकरं हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, त्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये वाढ होते का नाही हे पाहणं सुद्धा जबाबदारी उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्य आहेत. याच्यासाठी तुम्हाला झेडपी आणि पंचायत समिती व्हायचं सदस्य होत. पण याच्यामध्ये काय व्हायला लागलंय? शिरकाव व्हायला लागला गुत्तेदारांचा. कशात? तुमच्या इकडे आहे का नाही मला माहित नाही बरं का. कॉन्ट्रॅक्टर जिल्हा परिषदेला उभा राहायला. कॉन्ट्रॅक्टर जिल्हा परिषदेला जर उभे राहिले तर हे MB टेंडर आणि MB टेंडर घेऊन जाणारी माणसं सार्वजनिक स्वरूपाची कामं काय सांगणार? नाही लक्ष राहत त्यांचं. आरोग्य खात्याकडे लक्ष राहत नाही, शिक्षणाकडे लक्ष राहत नाही. ऑनलाईन बदल्या झाल्यामुळं शिक्षक बी आता तुम्हाला घाबरत नाही. जिल्हा परिषद सदस्याला धक्का देऊन जाते. तेरे हात में मेरा कुछ भी नहीं रहा है, तो चला जा. अशी अवस्था त्यांची त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून माझी विनंती आहे, विकास हे ते होत राहील. माने दादा बरं का, राहुल दादा आहे विकास करायला. इकडे मुख्यमंत्री आहे ना, सगळ्यांचं सगळं ऐकतात, सगळ्यांची कामं करतात. एक सुसंस्कृत आणि अतिशय चांगला माणूस या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभलाय. सगळ्यांची गाराणं ऐकण्याची मानसिकता त्या माणसाची आहे. काही जण तर इतके कानात बोलत आहेत, आम्ही म्हणतो अरे हे अर्धा किलो थुकतोय का काय ह्यांच्या कान. तरी बी ते गडी काहीच म्हणत नाही, नुसतं हाच म्हणते, नुसतं हसते बरं का. त्याला वाटतं माझं एवढं ऐकून घेतोय म्हणजे हे जरा असं दिसतंय. त्याला काय माहिती, हे लय पकाट आहे. असं हे पकाट माणूस आहे. आणि उसातल्या पट्ट्यातले लोक आहेत ना आपण. अहो 5% वरती इथेनॉल कधी मिसळण्याचा ह्यांनी निर्णय घेतला नाही. मग होत तेव्हा मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते, त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 1% सुद्धा वाढवण्याचा निर्णय घेतला नाही. 22% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय मोदी साहेबांनी घेतला. मग उसावाल्या शेतकऱ्याला आता मत द्यायला काय हरकत आहे? इकडल्या भागात मत द्यायला अडचण नाही ना, द्यायला पाहिजे. कारण त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळं आमच्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये 2 रुपये का होणार 100 रुपये 50 रुपये वाढणार आहे. मग असे निर्णय घेणाऱ्या माणसांच्या पाठीमागे राहायचं नाही तर मग कुणाच्या पाठीमागे राहायचं असा विचार आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला पाहिजे. जिल्ह्यामध्ये पूर्वी राहुल दादा आमचे एकटेच होते आणि तिकडं खडक वाचलेले एक आमदार होते. हा आणि आता बघा, थोपटे साहेब तुमच्या पक्षामध्ये आले, आदरणीय संजय जगताप साहेब तुमच्या पक्षामध्ये आले, पाचुंदकर आले, पोपटराव गावडे साहेब माजी आमदार. एवढ्या वर्ष त्यांनी अतिशय इमानद्वारे सेवा केली.
त्यांच्या पोराला सुद्धा म्हणले तुला बी तिकीट नाही, मग ते बी रागावले, ते बी आमच्याकडे आले. मग आता एंटायर असा जर सगळीकडे विचार केला तर एकंदरीत भाजपाची शक्ती वाढलेली आहे, कमी नाही झालेली, शक्ती वाढलेली आहे. त्याच्यामुळं 100% जिल्हा परिषद सुद्धा या जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये येण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांना साथ म्हणून, समर्थन म्हणून जे काही आपल्याला, मी म्हणत नाही आमचे सगळेच्या सगळे सीट निवडून येणार, भाषण तर तसंच हाणावं लागतं, ठणकून हाणावं लागतं बरं का. काही काही उमेदवार असते त्या गावात फुली पडत नाही त्या, पण तरी बी गप्पा लय जोरात हाणतो. तसं राजकारणामध्ये म्हणावं लागतं आमचे सर्व सीट निवडून येणार. मला माहिती सगळे नाही यायचे, पण अर्धे का व्हायना येते, काही का व्हायना येणार. तुम्ही भाजपला 5,000ची भाजप समजायची, तसे नाही. यावेळेस बघा मत किती वाढते, ती मतही वाढते ना, काही निवडून बी येते बरं का. त्याच्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळं आता हे प्रचार संपतोय आपला, उद्याचा दिवस आहे. आणखी एक दिवस लोकांना विनंती करायची, पाया पडायचं, जेवढं काही करता येईल. विलास बापू म्हणले ना मला आणखी जायचंय, कधी कॉर्नर बैठका वगैरे असतील त्यांचे, ते जातील. जा, लोकांना विनंती करा आणि आम्हाला मते द्या म्हणा. बाबासाहेबांनी दिलेलं हे अस्त्र तुम्ही अत्यंत चांगलं वापरा, एवढीच विनम्र विनंती करतो. आणि आपल्या सर्वांच्या समोर मी आलोय, आपल्याला विनम्र विनंती करतो की आमचे इंदापूरमधले हे माळापुरीचे, माळवाडी, वडापुरी सह सर्व जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणातील सर्व उमेदवारांना आपलं बहुमोल असं, अनमोल असं मत देऊन त्यांना पुढची 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी तुम्ही द्या. मी उमेदवारांना एकच विनंती करतो की मायबाप मतदार राजा, तुम्हाला मत देतो म्हणजे मन देतो, मन स्वतःचं मन दिलेलं असतं. हे जे मन तो मायबाप मतदार राजा आपल्याला देतो ना, त्याचं मन पुढची 5 वर्ष सांभाळण्याचं काम तुम्हाला करायचं. त्याच्या मनाला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे याची प्रामाणिक काळजी घ्या. आणि या सर्व उमेदवारांना, 23 उमेदवारांना कमळ चिन्हावर आणि 1 उमेदवाराला एसीवर आपलं बहुमल असं, अनमोल असं मत द्या अशी विनंती करतो. हात जोडून पाया पडून आपल्याला विनंती करतो. आपण सर्वजण माझ्या विनंतीचा मान राखाल अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा, मनापासून धन्यवाद. अण्णांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये लाख मुलांचं कार्यकर्ते ही नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यानंतर अण्णांच्या शुभास्ते आणि राहुल दादांच्या शुभास्ते पक्ष प्रवेश या ठिकाणी होत आहेत. बळपुडी नगरीचे अजिंक्य काळे, अविनाशी तरगे, मोहनजी काळेल यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश अण्णांच्या शुभास्ते आणि राहुल दादांच्या शुभास्ते. या तिघांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. आपला भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश अजिंक्य काळे, अविनाश तरंगे, मोहनजी काळे यांचा पक्ष प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी होते. अजिंक्य काळे, अविनाश तरंगे, मोहनजी काळे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपला पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय. कृती केली ही गर्वाची, अभिमानासाठी झटके अण्णांच्या शुभास्ते या ठिकाणी पक्ष प्रवेश अजिंक्य काळे, अविनाशी तरंगे, मोहनजी काळे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश अण्णांच्या शुभास्ते. मी बळपुडी नगरीचे अजिंक्य काळे, अविनाशी तरंगे, मोहनजी काळे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आपला पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय अण्णांच्या शुभास्ते. या तिघांनाही भारतीय जनता पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. मोहनजी काळे यांना विनंती आहे आपणही व्यासपीठावर या. आपलाही भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश या ठिकाणी होतोय.
धन्यवाद. आपल्या वडापुरी नगरीमध्ये ही ऐतिहासिक प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वजण आयुष्यामधला लाभ मुलाचा वेळ खर्च करून या प्रचार सभेच्या निमित्तानं आणि लोकनेते सुरेश अण्णा दस आणि राहुल दादा कुल यांचे लाख मुलाचे विचार ऐकण्यासाठी आपल्याला सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. आपणा सर्वांचं हृदयात मनापासून आभार. खास करून आमच्या मीडिया सेलच्या सर्व पत्रकार बांधवांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून आभार. आणि येत्या 7 तारखेला होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी या सर्व उमेदवारांना आपली सेवा करण्याची